आपण सुरुवात करूया नेहमीप्रमाणे श्लोकापासून. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिताय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण चिकित्सा चतुष्पाद बघत होतो. त्याच्यामध्ये भिषक द्रव्यानि उपस्थाता रोगी पाद चतुष्टयम चिकित्सेतस्य निर्दिष्टम प्रत्येकांत चतुर्गुणम दक्षस्तीर्थार्थ शास्त्रार्थ दुरुष्टकर्माशुचेर्भिषक बहुकल्पम बहुगुणम संपन्नम योग्यम औषधम आढ्यो रोगी भिषक वश्यो ज्ञापक सत्ववानपी. इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. आता त्याच्यानंतर म्हणजे चिकित्सा संपन्न व्हायची असेल तर कोणकोणत्या गोष्टी उपयुक्त आहेत, तर हे ह्या आपण 4 चतुष्पादांमध्ये बघितलं. तर ह्या सगळ्यामध्ये चतुष्पादांमध्ये बघत असताना आपण हे सुद्धा बघितलं आहे की अनुरक्त शुचिर दक्षो बुद्धिमान परिचारक. हा परिचारक कसा असला पाहिजे आणि आढ्यो रोगी भिषक वश्यो ज्ञापक सत्ववानपी. रोगी कसला असला पाहिजे तर आढ्य असला पाहिजे, भिषक वश्य असला पाहिजे. आणि आढ्याचा अर्थ आपण बघितलेला होता. तर श्रीमंत या अर्थाने आढ्य म्हटलं जातं, परंतु इथे श्रीमंती कोणती अपेक्षित आहे, तर इथे श्रीमंती शरीराची म्हणजे शरीर लक्ष्मी या अर्थाने इथे अपेक्षित आहे, हे आपण बघितलेलं होतं. आणि तो सत्ववान म्हणजे काय, तर मनाची लक्ष्मी या अर्थाने आपण बघायला हवं. तर म्हणून अनुरक्त शुचिर दक्षो बुद्धिमान परिचारकः आढ्यो रोगी भिषक वश्यो ज्ञापक सत्ववानपी. त्याच्यानंतर साध्यो साध्य इथे व्याधी द्विधातो तु पुनर्द्विधा. साध्य आणि असाध्य अशा ह्या 2 पद्धतीच्या व्याधी सांगितलेल्या आहेत. आणि साध्य आणि असाध्य आणि द्विधा तौ तु पुनः द्विधा. त्याचा अर्थ काय, साध्य असाध्य हा इथे व्याधी असते, हे त्याच्यामधलं अनुक्त जो धातू आहे तो आहे. साध्य आणि असाध्य या 2 पद्धतीमध्ये व्याधी असतात. आणि तौ तु पुनर्द्विधा त्यांच्यामध्ये पुन्हा 2 गोष्टी आहेत. म्हणजे साध्य आणि असाध्य हे 2 भाग झाले व्याधीचे. आणि असाध्यत्वामध्ये सुद्धा पुन्हा तौ तु पुन्हा द्विधा, मग 2 प्रकार त्याच्यामध्ये सुद्धा. कसे, तर सुसाध्य आणि कृच्छ्र साध्य हे 2 वेगळे प्रकार सांगितले. साध्यामध्ये म्हणजे दोन्हीमध्ये पुन्हा द्विधा. तौ म्हणजे काय, 2. 6 तौ ते प्रथमा, राईट. तौ म्हणजे काय, तर 2 गोष्टी. तर त्या दोन्ही गोष्टी पुन्हा 2-2 पद्धतीने आहेत. जे साध्याचे 2 प्रकार आणि असाध्याचे 2 प्रकार. ओके. मग त्याच्यामध्ये काय आहे, तर साध्याच्या 2 प्रकारांमध्ये सुसाध्य हा कृच्छ्र साध्य हा च हे 2 सुसाध्याचे प्रकार झाले. म्हणजे साध्य व्याधी जे सांगितले त्याच्यामध्ये. थोडक्यात म्हणजे कसं बघितलं आपण, व्याधीचे 2 प्रकार, साध्य आणि असाध्य. साध्याचे पुन्हा 2 प्रकार आणि असाध्याचे पुन्हा 2 प्रकार. ओके. मग साध्याचे जे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये सुसाध्य आणि कृच्छ्र साध्य. सुसाध्य व्याधी असणं म्हणजे काय, तर चतुष्पाद संपत असणं. म्हणजे 4ही चतुष्पाद जे आहेत ना ते त्या पद्धतीनं जर असतील तर व्याधी सुसाध्य आहे, सुखसाध्य आहे. हे काय म्हणतो आपण की अगदी थोडंसं औषध दिलं आणि लगेच बरं झालं, अशा पद्धतीचं जे असतं ना तर त्याच्यामध्ये सुसाध्यत्व. किंवा थोडं औषध दिलं म्हटल्यापेक्षा काय की त्याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या अनुकूल असणं याला सुसाध्यत्व असं आपण म्हणू शकतो. ज्या ज्या वेळेला हे अनुकूलत्व आहे ना तर त्यावेळेला म्हणजे दोष समूर्छना जी आहे किंवा दोषांची प्रकोपाची जी अवस्था जी आहे किंवा जे धातूंचं बळ आहे किंवा त्याच्यानंतर आपण हे 4 चतुष्पाद जे बघितले की त्याच्यामध्ये आपल्याला संपन्न द्रव्य लगेचच अवेलेबल झालेली आहेत, वैद्य योग्य वेळेवर मिळालेला आहे, त्याच्यानंतर सांगितलेल्या गोष्टी वैद्यांनी तो रुग्ण सुद्धा सगळ्या फॉलो करतो आहे भिषक वश्य असल्यामुळं. त्याच्यानंतर त्याला ज्या ज्या काही गोष्टी लागणार आहेत
उदाहरणार्थ त्याचं पथ्याचं खाणं असेल किंवा मुगाचं सूप किंवा ह्या गोष्टी द्यायच्या असतील किंवा त्याला गरम पाणी द्यायचं असेल तर हे सगळं देण्यासाठी तिथे परिचारक आहे. हे सगळं जेव्हा जुळून येईल ना तर त्यावेळेला तो व्याधी जो आहे तो सुसाध्य असा ठरतो. आणि साध्याचा दुसरा प्रकार जो आहे तो कृच्छ्र साध्य, म्हणजे काय तर कष्टाने साध्य होणारे व्याधी. मग कष्टाने साध्य होणारे जे जे व्याधी आहेत ना तर त्यांच्यामध्ये काय गोष्टी घडतात की दोषदुष्य समूर्छना निबिड असते किंवा काही वेळेला धातुबळ चांगलं नसतं किंवा काही वेळेला ग्रंथांमध्ये जी जी सांगितलेली लक्षणं आहेत ती जास्त उत्कट प्रमाणामध्ये पेशंटमध्ये दिसत असतात किंवा त्याला पथ्य पाण्यासारखी परिस्थितीच नसते, म्हणजे तो बाहेर कुठेतरी राहतो आणि जे अवेलेबल आहे ते त्याला खावं लागतंय असं जर का घडायला लागलं तर. किंवा काही वेळेला वैद्य जो आहे तो काही लवकर भेटलाच नाहीये त्याला, अशी गोष्ट होऊ शकते. सो असे अनेक की त्याच्यामध्ये चतुष्पाद संपत नाही आहे, संपत म्हणजे संपन्न नाही आहे या अर्थाने जर झालं तर मग ते कष्टसाध्यत्वाला जातं. मग त्याच्यामध्ये काही जास्त वेळ लागणं व्याधी बरा होण्याच्या दृष्टीने किंवा व्याधीचे उपद्रव जे आहेत ते राहणं, अशा ज्या गोष्टी घडतात ना त्याच्यामध्ये हे कष्टसाध्यत्व येत असतात. त्याच्यानंतर जे आहे ना ते दोन जे आहेत हे साध्याचे प्रकार बघितले आणि असाध्याचे दोन प्रकार आहेत परत. असाध्याच्या दोन प्रकारांमध्ये एक जो आहे तो याप्य आणि दुसरा जो आहे तो अनुपक्रम. याप्य म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत औषध चालू आहे तोपर्यंत पेशंट ठीकठाक असतो, परंतु औषध थांबवलं की पुन्हा पेशंट जो आहे तो मूळ लक्षणांवर येतो किंवा व्याधीचं स्वरूप जे आहे ते उग्र होऊ शकतं. तर हे जे आहे ह्याला याप्यत्व असं म्हटलंय. आणि अनुपक्रम म्हणजे की ज्याला काही फारशी चिकित्साच देता येत नाहीये, मग त्याच्यामध्ये धातुबळ अतिशय कमी आहे, राजयक्ष्म्यासारखी परिस्थिती आहे किंवा त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला असं आहे की धातुबळ आणि पेशंट धातुबळ खूप कमी आहे आणि दोषांचं बळ खूप जास्ती आहे असं असेल तर. किंवा आणखीन त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की आपल्याला योग्य जे औषध हवं आहे मिळतच नाहीये असं जर घडलं तर, किंवा आणखीन काय त्याच्यामध्ये तर औषधाचं वीर्य चांगलं नाहीये तर अशा पद्धतीनं जे जे काही गोष्टी आहेत ना तर ह्या सगळ्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये अनुपक्रमत्व येतं. म्हणजे कितीही तुम्ही प्रयत्न करा तर ती गोष्ट यशस्वी होत नाही, तर ती जी चिकित्सा आहे ती अनुपक्रम चिकित्सा आहे. आणि म्हणून असाध्याच्या दोन प्रकारमध्ये याप्य आणि अनुपक्रम. आता याप्य ह्याच्यामध्ये आपण बघितलं की जोपर्यंत औषध आपण देतोय तोपर्यंत पेशंट बरा आहे. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणून जे सांगितलं जातं ना ते म्हणजे प्रमेह किंवा मधुमेह. तर जोपर्यंत औषधं चालू आहेत तोपर्यंत पेशंट बरा आहे आणि औषधं थांबवली की पुन्हा पेशंटची लक्षणं सगळी यायला लागतात. मग हे मधुमेहामध्ये असं सांगितलेलं आहे. ह्याचं कारण काय असावं तर मधुमेहाचा जो दूष्य संग्रह आहे ना तो खूप मोठा आहे आणि दूष्य संग्रह मोठा असल्यामुळं एक दूष्य, दुसरं दूष्य, तिसरं दूष्य, हा जो काही दूष्य आहेत की ज्याच्या जे दोष त्यांच्या ठिकाणी जाऊन समूर्छना उत्पन्न करतात तर ते प्रत्येक ठिकाणहून काढून घेणं ह्याच्यासाठी रुग्णाची आणि वैद्याची आणि परिचारकाची तिघांची सुद्धा कसोटी लागत असते. आणि म्हणून औषधं चालूच ठेवणं या अर्थाने जे आलेलं आहे ते म्हणजे याप्य. आणि अनुपक्रम म्हणजे काय की ज्याची आपण चिकित्सा काही खूप सगळं देऊन सुद्धा बरा होईलच असं काही शाश्वती देऊ शकत नाही, तर ते जे आहे ते अनुपक्रम. परंतु मग इथे चिकित्सा करायचीच नाही का की नाही हा बरा होणारच नाहीये तर ह्याला देऊच नका औषधं, तर असं नाहीये बरं का. तर औषधं कशासाठी द्यायचे तर ह्याच्यामध्ये चरकाचार्यांच्या ह्याच्यामध्ये खूप सुंदर एक श्लोक आलेला आहे की स्वभाव परम वादामध्ये ते आलेले बरं का. स्वभाव परमे किम चिकित्सा प्रयोजनम असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यात ऍक्च्युअली स्वभाव परमवाद म्हणजे काय की स्वभावतः जी गोष्ट उत्पन्न झालेली आहे ती लय पावणार आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्ही ह्याच्यातनं ती गोष्ट जाणार आहे. स्वभाव उपरमवाद. तर तसं जर असेल ना तर शरीरामध्ये व्याधी जो उत्पन्न झाला आहे ना तो स्वतःहून बरा होणारच आहे ना, मग कशाला चिकित्सा द्यायची असा प्रश्न विचारलेला आहे अग्निवेशाने. चिकित्सा प्राभृती अध्याय जो आहे ना त्याच्यामधला पहिला श्लोक आहे हा. तर त्याच्यामध्ये उत्तर इतकं सुंदर आहे की एखादा माणूस समजा पडलाय, घसरून पडला आहे, खाली पडलेला आहे, तो स्वतःहून उठून उभं राहणारच आहे. परंतु जर आपण त्याला हात दिला ना तर तो पटकन सहजी आणि कुठलेही कष्ट न होता उठू शकेल ना. सो ह्या पद्धतीनं चिकित्सेचं महत्व राहतं. म्हणजेच काय तर चिकित्सा जी आहे ना तर ती तो रुग्ण बरा करण्याच्या दृष्टीने
लवकर मदत करते आणि म्हणून चिकित्सेला महत्व आहे. आणि म्हणून जिथे जिथे अनुपक्रम व्याधी जे जे सांगितलेले आहेत की ज्यांची चिकित्साच नाहीये की म्हणजे व्याधी बरे होणार नाहीत असे जे व्याधी तुम्हाला वाटतात तिथे सुद्धा तुम्ही संपूर्ण त्याची कल्पना जी आहे ना ती ह्याला द्यायला पाहिजे रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना आणि मग तिथे आपण चिकित्सा देऊ शकतो. याला आपण प्रत्याख्यान करून चिकित्सा करणं. प्रत्याख्यान, आख्यान म्हणजे काय की लांबलचक जे व्याख्यान असतात ना त्याला आख्यान असं म्हटलं जातं. प्रति आख्यान म्हणजे त्या सगळ्या रुग्णांच्या नातेवाईकांना एकत्र बोलून सगळ्या गोष्टी समजावून सांगणं आणि मग चिकित्सा देणं. तर हे जे आहे ते प्रत्याख्यान करून चिकित्सा देणं. आणि म्हणून अनुपक्रम जे जे व्याधी आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा चिकित्सा ही महत्वाची राहते देण्याच्या दृष्टीने. म्हणजे काय होईल तो बरा होणार नाहीये परंतु त्याचं जे काही आयुष्य आहे ना तर त्याची क्वालिटी तरी चांगली होईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्याची क्वालिटी चांगली होईल. आणखीन एक महत्वाची गोष्ट तिथे घडेल की त्याचं आयुष्यही वाढण्याची शक्यता तर नक्कीच आहे. आणि म्हणून हे अनुपक्रम व्याधी जरी असतील ना तरी त्या रुग्णाचे श्वास जेवढे आहेत ना तोपर्यंत त्याची लॉन्जिव्हिटी राहील ह्या पद्धतीने आपण निश्चित औषधं देऊ शकतो. आणि म्हणून अनुपक्रम जरी असलं तरी सुद्धा तिथे औषधं द्यावी असं. सर्वौषध क्षमे देहे यून पुसोजितात्मनः अमर्मगोल्प हेत्वग्र रूप रूपोनुपद्रवः अतुल्य दुष्य देशतु प्रकृती पाद संपदी ग्रहेषु अनुगुणेषु एकमार्गो नवसुखः शस्त्रादि साधन कृच्छ्र संकरेच ततोगतः शेषत्वादायुषो याप्यम पथ्याभ्यासात विपर्यय. याचं वर्णन दिलेलं आहे. आता साध्य असाध्य असं म्हणत असताना साध्यत्व का येतं कशा कशामुळे येतं तर सर्व औषध क्षमे देहे यूनः पुसो जितात्मनः अमर्मगः अल्पहेतु उग्ररूपः अनुपद्रवः. आता ह्याच्यामध्ये काय आहे हे सगळं वर्णन केलेलं आहे. साध्यत्व काय येतं त्याच्यासाठीचं औषध सगळीच्या सगळी जी जी औषधं त्या रुग्णाला द्यायची आहेत ना तर ती सगळी औषधं तिथे आहेत हा एक भाग आहे. आणि क्षमे देहे असा शब्द वापरलाय. सर्वौषध क्षमे देहे जे काही पेशंट असतात की ज्यांना एखादी गोष्ट अजिबात जमत नाही. काही पेशंट असतात त्यांना मरीज दिलं की भयंकर त्रास होतो. काही पेशंटना भल्लातक जो आहे तर त्याचा उपद्रव होतो. तर असं नसताना क्षम देह म्हणजे देह जो आहे ना तर ती औषध सहन करणारा असा असणं म्हणजे सर्व औषध क्षमे देहे अशा देहामध्ये जेव्हा आपण चिकित्सा देतोय तेव्हा ते साध्यत्वाला जातात. आणि काय तर युनहा म्हणजे यौवन असणारा म्हणजे तरुण जर का पेशंट असेल तर त्याच्यामध्ये साध्यत्व लवकर दिसतं. पुसहा जितात्मनहा पुसहा म्हणजे पुरुष रुग्ण असा काही अर्थ नाही बरं का त्याच्यामध्ये. पुरुष म्हणजे पुसहा म्हणत असताना माणूस या अर्थाने ते घेतलं की युन पुसहा म्हणजे तरुण मनुष्य असताना. आणि त्याच्यानंतर जितात्मनहा ज्याचा आत्मनहा जित म्हणजे काय की ज्याने स्वतःवरती ताबा मिळवलेला आहे असा रुग्ण असताना. म्हणजेच कसं की प्रज्ञापराध जो करणार नाही असात्म्य इंद्रियार्थ संयोग जो करणार नाही की ज्याला समजतं आहे हे चुकीचं आहे आणि तरी सुद्धा जीव घालवल्यामुळे जो खाणार नाही असा जर रुग्ण असेल तर ते साध्यत्वाला जातं. आणखीन काय तर अमर्मगहा व्याधी मर्मस्थानी नसताना. मर्मग म्हणजे मर्माकडे जाणारा किंवा मर्मामध्ये गेलेला असा जर व्याधी असेल ना तर तो बरा करण्यासाठी थोडासा कठीण आहे. मग हे मर्म कोणते तर त्रिमर्मीय अध्याय जो आहे ना तो सगळ्यात महत्वाचा ह्या दृष्टीने. आणि म्हणून त्रिमर्मीय अध्यायाच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा जेव्हा बघतो तर तिथेच आपण त्रिमर्मीयांचं वर्णन झाल्यानंतर जर बघितलं ना तर उदावर्तांचं वर्णन तिथे आलेलं आहे. म्हणजे व्याधी कोणकोणते वेग अडवल्यानंतर कोणकोणते व्याधी होतात तर त्याचं वर्णन तिथे आलंय. म्हणजे वेगांना धारयत वात हा जो चौथा अध्याय ह्याच्यामध्ये घेतलेला आहे ना तर त्याचा जो समावेश आहे त्या ह्या अमर्मग याच्यामध्ये येतो. आणि म्हणून वेगावरोध न करणारा असा जितात्मना असा पुरुष किंवा असा माणूस असा तिथे असेल. त्याच्यामध्ये मर्मस्थानी न गेलेला अल्प हेतू म्हणजे थोड्याशा हेतूतन उत्पन्न झालेला जर व्याधी असेल तर. म्हणजे व्याधी जर का अनेक हेतूने उत्पन्न झाला असेल तर काय होणार आहे की बरेच सारे हेतू एकत्र आले तर दोष जे आहेत ते जास्त वाढणार आहेत. आणि दोष वाढल्यामुळे पुन्हा काय होणार आहे तर संप्राप्ती जे ते जास्त निबिड होणार आहे.
तर तसं नाही होणार. ज्या वेळेला अल्प हेतू म्हणजे लक्षणं कधी कमी येतील, तर ज्या वेळेला त्याची कारणं कमी असतील ना त्यावेळेला. एक उदाहरणार्थ की पोटात दुखतंय असं एक उदाहरण आपण घेऊ. मग कशामुळे पोटात दुखतंय, तर अजीर्णामुळे पोटात दुखतंय किंवा विषटब्धाजीर्णामुळे पोटात दुखतंय. मग काय खाल्लं होतं, तर मटकीची उसळ खाल्ली होती म्हणून पोटात दुखतंय. एवढं एक साधंसं कारण आपण बघूयात. तर असं जर असेल ना, तर मग घरी केलेली मटकीची उसळ असेल तर मग ते थोडा वेळ दुखेल. एखादी प्रवाळ पंचामृत घेतली किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आल्याचा रस नाभी पुरण केलं तर ते लगेच कमी येणार आहे. परंतु हेच बाहेर जाऊन जेव्हा ओपन रस्त्यावरती ज्या गाड्या वगैरे लावलेल्या असतात त्या ठिकाणी काहीतरी खाल्लं आहे आणि मग पोटात दुखतंय, तर मग ते लगेच बरं होईल का? नाही होणार. मग त्याला थोडासा वेळ लागेल. जे हेतू कसा आहे त्याच्यावरती अवलंबून राहील की ते रुग्ण बरा व्हायला किती वेळ लागणार आहे. म्हणून अमर्मगः अल्प हेतू उग्र रूपः अनुपद्रवः. अल्प हेतू उग्र रूपः उग्र रूपः म्हणजे त्याच्यामध्ये जी लक्षणं जी आहेत ना ती खूप सारी किंवा उग्र रूपाने धारण केलेली नाहीयेत अशी लक्षणं. म्हणजेच काय, तर लक्षणं तीव्र अवस्थेमध्ये नाहीयेत असा जो आहे तो, आणि रूपः त्याची रूप म्हणजे लक्षणं जी आहेत तर ती उग्र नाही आहेत अशा पद्धतीचे ज्या ज्या वेळेला लक्षणं आहेत त्यावेळेला. म्हणजे उदाहरणार्थ एक ज्वर आहे, उदाहरणार्थ आपण घेऊ. तर ज्वर आहे तर अंगाला गरम लागणार आहे. ज्वर मन आणि शरीर संताप म्हणजे गरम लागते अंग. परंतु हेच जर का तीव्र वेगी ज्वर आहे तर तो त्रास देईल की नाही, तर देणार आहे. परंतु मध्यम वेगी किंवा अल्पवेगी ज्वर आहे तर तो लगेच बरा होणार आहे. बरोबर. मग तिथे हा ज्वर किती आहे, तर उग्र रूप धारण केलंय का त्यांनी, तर नाही केलेलं आहे. मग तो साध्य आहे. आणि कसा, तर अनुपद्रव ज्याच्यामध्ये उपद्रव दिसायला सुरुवात झालेली नाहीये असा व्याधी जो आहे तो बरा करण्यासाठी सुखसाध्य आहे. मग अनुपद्रव असं म्हणताना उपद्रव आपण कोणकोणत्या ह्याचे कोणकोणते उपद्रव असतात, तर हे निदानस्थान बघताना आपण पाहिलेलं होतं की प्रत्येकाचे उपद्रव काय आहेत आणि प्रत्येकाची आपण प्रत्येक व्याधीनुसार अरिष्ट सूचक लक्षणं सुद्धा बघितलेली होती निदानस्थान वाचत असताना. तर ह्या पद्धतीनं ही लक्षणं किंवा हे उपद्रव दिसत नाहीयेत अशा जो काही रुग्ण आहे तर त्याच्यामध्ये तो सुखसाध्य आहे. आणखीन कसा, तर अतुल्य दूष्य देश ऋतू प्रकृती पादसंपदे. अतुल्य देश दूष्य म्हणजे कसं की अतुल्य दूष्य हे पहिल्यांदा आपण बघूयात की ज्या ह्याचं दूष्य आहे तर त्याच ह्याचा दोष म्हणजे दोष आणि दूष्य हे जर का एकच पद्धतीचे असतील तर तिथे व्याधी जो आहे ना तर तो जास्त उग्र रूप धारण करेल. म्हणजे काय, तर उदाहरणार्थ प्रमेहामध्ये क्लेद आहे आणि प्रमेहाची जी दूष्य आहेत त्याच्यामध्ये रस आणि मेद आहे मुख्यतः. मग त्या दोघांचं सुद्धा स्वरूप जे आहे ना ते क्लेदाप्रमाणे आहे. म्हणजेच काय, तर दोष आणि दूष्य हे दोघं जे आहेत ते तुल्य आहेत आणि म्हणून ते दोघं एकत्र आल्यानंतर निबिड होतात आणि संप्राप्ती मोठी होते किंवा निबिड संप्राप्ती होते आणि म्हणून बरं व्हायला ते अवघड होतं. म्हणून अतुल्य दूष्य, हे दूष्य वेगळ्या स्वरूपाचे असलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अतुल्य देश, देशाच्या सुद्धा अतुल्य व्याधी असला पाहिजे. म्हणजे काय, तर जांगल देश आपण बघितलेला होता की जांगलम वातभूयिष्ठ आणि ह्या जांगल देशामध्ये जर का वातव्याधी झाले तर ते बरे व्हायला कठीण असणार. परंतु जांगल देशात जर कफाचे व्याधी झाले तर प्राकृततः तो जांगल देश जो काही आहे ना तर त्याच्यामध्ये वात जास्त आहे. जर वात जास्ती आहे ना तर हा जो कफ आहे जो विकृत झालेला आहे तर वाताच्या रुक्ष गुणांनी हा जो वाताचा कफ जो स्निग्ध गुणाचा आहे तर तिथे नॉर्मली तो सबसाइड व्हायला मदत व्हायला लागते आणि म्हणून अतुल्य देश असं म्हटलेलं आहे. आणखीन एक शब्द आलाय त्याच्यामध्ये अतुल्य ऋतू, त्या त्या ऋतूमध्ये ते व्याधी उत्पन्न होतात. ह्याच्यासाठी सुद्धा ज्वराचं एक उत्तम उदाहरण आहे. मग ज्वराचं उत्तम उदाहरण म्हणजे काय, तर ज्या वेळेला पित्त विकार म्हणजे पित्त वाढलेलं आहे शरदामध्ये आणि त्याच वेळेला जर का शरदामध्ये पित्तज ज्वर जर आला तर मग त्याच्यामध्ये काय होणार आहे, तर मग ते उग्र रूप धारण करण्याची शक्यता असणार आहे. विकृत पित्तामुळं जो ज्वर आहे तो एकदम जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येण्याची शक्यता आहे आणि तसं असल्यामुळं जर त्याच काळामध्ये कफाचा ज्वर आला तर काय होणार आहे, तर पित्त आणि कफ जे आहेत ना त्याच्या विरुद्ध गुणांनी एकमेकांना सबसाइड करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि तसं झाल्यामुळे काय होणार आहे, तर त्याला सुखसाध्यत्व येईल. आणि म्हणून अतुल्य दूष्य, अतुल्य देश, अतुल्य ऋतू असे 3 वर्ड्स याच्यामध्ये वेगवेगळे आलेले आहेत.
आणि प्रकृती पादसंपदी असं म्हटलेलं आहे. तर प्रकृती असं म्हणत असताना अतुल्य प्रकृती ह्याला लागून घ्यायचं आहे ते. म्हणजेच काय, तर वाताचाही प्रकृती असणारा जो माणूस आहे त्याला जर का वाताचा विकार झाला तर शरीरामध्ये प्राकृततः त्याच्या वात जो आहे तो उत्कट अवस्थेमध्ये आहे आणि त्याच वेळेला पुन्हा वाताने जर संप्राप्ती जर घडली तिथे तर हे काय होणार आहे, तर व्याधी जो आहे तर तो जास्त कष्टसाध्यत्वाला जाणार. आणि म्हणूनच अतुल्य प्रकृती आणि पादसंपदी असा शब्द वापरलेला आहे. पादसंपदी म्हणजे काय, पादसंपत असताना, असताना म्हणजे हा सप्तमी आहे बरं का. पादसंपत म्हणजे आत्ताच आपण चतुष्पाद बघितले, तर ह्या चतुष्पादांचं संपत असताना म्हणजे संपन्न असे चतुष्पाद असताना. म्हणजे काय काय बघितलं आपण, तर अमर्मग, अल्पहेतू, उग्र म्हणजे उग्र रूप नसणारा, उग्र रूप नसणारा, अनुपद्रव असणारा, त्याच्यानंतर अतुल्य दूष्य असणारा, अतुल्य देश असणारा, अतुल्य ऋतू असणारा, अतुल्य प्रकृती असणारा आणि पाद संपत उत्तम असणारा असा जो व्याधी आहे तो काय आहे, तर तो सुखसाध्य आहे. आणखीन काय काय त्याच्यामध्ये, ग्रहेषु अनुगुणेषु एक दोष मार्गो नवहा सुखहा, ही शेवटची लाईन. ग्रहेषु अनुगुणेषु, ग्रहांची परिस्थिती अनुकूल असताना, अनुगुणेषु एक दोष मार्ग हा, एक दोष मार्ग हा म्हणजेच काय, तर एकाच दोषांनी उत्पन्न झालेला आणि एकाच मार्गामध्ये असणारा, हे दोन्ही ह्याला लावून घ्यायचं. म्हणजे एक दोष हा, एक मार्ग हा, अशा पद्धतीनं. मग इथे ग्रहांचा काय संबंध, तर ग्रहेषु अनुगुणेषु असा शब्द वापरलाय. तर ग्रहांची स्थिती अनुकूल असताना मग ह्याच्यामध्ये एक दोन गोष्टी येतात की ज्याच्यामध्ये आपण हे म्हणतो काय ते चंद्र नक्षत्र तारे ग्रह, तर ह्यांची जी काही परिस्थिती असेल त्याच्यानुसार. आता मग ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा वगैरे ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी येतात. परंतु ज्या वेळेला आपण बघतो की कोणत्या विशिष्ट दोन ग्रहांची युती असेल तर काही चांगली फळं मिळतात, काही विशिष्ट ग्रहांची युती नसेल तर काही नाही चांगली फळं मिळत. किंवा आपण साधा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दृष्टीने सुद्धा बघतो की जसं अमावस्या आणि पौर्णिमेचा परिणाम आपण अनुभवतो की आपल्या पृथ्वी तलावरच्या समुद्रावर होतो, इतक्या लांब असला तरी सुद्धा. आणि जर का अख्ख्या पृथ्वी तलावरच्या समुद्रावर त्याचा परिणाम होत असतो ना, तर आपल्या शरीरातल्या अपधातूवरती परिणाम का नाही होणार त्याचा, तर होणारच, बरोबर. आणि म्हणून अमावस्या आणि पौर्णिमेला शरीरातला जो अपधातू असतो ना, तर त्याच्यावरती सुद्धा भरती ओहोटीचे परिणाम दिसत असतात. आणि म्हणूनच खूप जास्ती एक्साइटेड वाटणं किंवा खूप जास्ती मनामध्ये उचंबळून येणं, जास्त विचार येणं किंवा एकदम निगेटिव्ह वाटणं, ह्या गोष्टी विशेष करून आपण बघतो की अमावस्या पौर्णिमेला घडतात. आणि असं जर का होत असेल ना, तर हे साधा पौर्णिमा आणि अमावस्या की जी दर 15 दिवसांनी येते त्याचा जर परिणाम शरीरावरती असा येत असेल तर ज्या ज्या गोष्टी ग्रह नक्षत्र तारे सांगितलेले आहेत आणि त्यांचे परिणाम शरीरावरती येत नाहीत असं तर आपण सेंटेन्स नक्कीच करू शकत नाही. आपल्याला माहित नाही किंवा नक्की कसं होतं परिणाम हे माहित नाही, इथपर्यंत म्हटलं तर ठीक आहे, परंतु होणार नाहीत असं विधान करणं थोडंसं कदाचित धारिष्ट्याचं ठरेल असं वाटतं. आणि म्हणून ग्रहेषु अनुगुणेषु इतक्या जुन्या काळामध्ये सुद्धा कालमापन पद्धती जी आहे ना, तर ती आपण बघतो की क्षणादी पासून आपल्या ग्रंथांमध्ये पण उल्लेख आहे की क्षणादी आणि व्याधी अवस्था. मग क्षणादी काल आणि त्याच्यापासून सगळ्यात मोठा जो आहे तो ब्रह्माचा एक दिवस आणि ब्रह्माचा एक दिवस आणि त्याप्रमाणे ब्रह्माचं एक वर्ष म्हणजे इतके युग वगैरे, हे सगळं जर कॅल्क्युलेशन त्या काळामध्ये जर का केलेलं असेल तर ग्रह तारे नक्षत्र आणि ह्यांचा परिणाम आणि त्यांच्या फिरण्यावरूनच दिवस रात्र होत आहेत, बरोबर. मग हे जर त्यांच्या फिरण्यावरून दिवस रात्र होतात तर त्यांचा परिणाम शरीरावरती कसा होतो ह्याचा अभ्यास निश्चितच झालेला असणार आहे. आणि आपली जी काही नालंदा आणि तक्षशिला आणि इतर ग्रंथ संपदा होती तर ती बरेच काळ ह्या मधल्या काळामध्ये विशेष करून जाळली गेली होती. तर त्याच्यात कदाचित त्याचे उल्लेख असतील की जे आज आपल्याकडे टेक्स्च्युअल प्रूफ म्हणून नाहीयेत, परंतु ग्रहांचा परिणाम कसा होतो हे सांगण्यासाठी आपल्याकडे आज काही नाही, पण होणार नाही असं म्हणण्यासाठी सुद्धा कुठलं आपल्याकडे हे दिसत नाही.
आणि म्हणून ग्रह अनुकूल असताना या अर्थाने आलेला आहे ग्रहेषु अनुगुणेषु. त्याच्यानंतर एक दोष, एकच दोषाने झालेल्या व्याधी म्हणजे काय, तर एका दोषाने जर का व्याधी उत्पन्न झालेला असेल ना, तर काय घडतं, तर तो सुखसाध्य असतो. तर आपण काही वेळेला बघतो की ज्या वेळेला त्रिदोषजन्य व्याधी आहेत, मध्ये एकदा हा आपला विषय झालेला, आता विषय निघाला म्हणून त्याचं उत्तर देते की त्रिदोषजन्य व्याधी असा शब्द वापरला जातो आणि सान्निपातिक व्याधी असाही शब्द वापरला जातो. आणि द्विदोषज कष्टसाध्य असतात आणि सान्निपातिक व्याधी जे आहेत तर ते सर्वसाधारणतः असाध्य किंवा याप्य ह्या स्वरूपाकडे जात असतात. तर असं का असतं ह्याचाही विचार आपला झालेला होता. तर एक दोष जे आहेत ना व्याधी, तर ते जास्त सोयीचे आहेत किंवा त्याच्यात एक प्रश्न आपण विचारलेला होता की त्रिदोषजन्य व्याधी आणि सान्निपातिक व्याधी ह्याच्यात फरक काय आहे म्हणून. तर त्याचं उत्तर आज सांगते मी तुम्हाला की त्रिदोषजन्य व्याधी जेव्हा आपण म्हणतो तर तीनही दोष त्याच्यात आहेत. आणि सन्निपात म्हणजे काय, तर सन्निपातात सुद्धा तीनही दोष आहेत. परंतु तीनही दोष जे आहेत ना ते वेगवेगळ्या कारणांनी जेव्हा प्रकोपित होतात आणि तीनही दोष वाढतात तर त्याला त्रिदोषजन्य व्याधी असं म्हटलं जातं. आणि ज्या ज्या वेळेला तीनही दोष एकाच कारणाने वाढतात तर त्याला सान्निपातिक स्वरूप जास्त प्रमाणामध्ये येत जातं. म्हणजे काय, तर वात आहे, पित्त आणि कफ आहे, तीन दोष आहेत. मग ह्या तीन दोषांचं विशिष्ट वाताच्या कारणांनी वात वाढला आहे, पित्ताच्या कारणांनी पित्त वाढलंय आणि कफाच्या कारणांनी कफ वाढलाय आणि मग हे तिघही वाढलेले आहेत आणि मग व्याधी उत्पन्न झालाय. असं जेव्हा जेव्हा होतं ना तर त्याला त्रिदोषजन्य व्याधी असं म्हणायचं. परंतु आपण बघतो की काही आहार किंवा काही गोष्टी किंवा काही विहार असं आहे की त्या विहारामुळे तीनही दोष जे आहेत ना ते एकाच कारणामुळे वाढतात. बरोबर. उदाहरणार्थ कोद्रव म्हटलेलं आहे ते धान्य. तर ते एकच कोद्रव घेतल्यानंतर ते त्रिदोष कर आहे. बरोबर. तर असेच आहार वेगवेगळे सांगितलेत की जे त्रिदोष कर आहेत आणि तीनही दोष एकाच आहाराने वाढतात आणि म्हणून सान्निपातिक व्याधी त्याच्यातनं उत्पन्न होत असतात. हे महत्वाचं. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्रिदोषजन्य व्याधींमध्ये जी दोषदुष्य समूर्छना आहे ना ती तेवढी निबिड नाहीये जेवढी की सान्निपातिक व्याधींमध्ये निबिड आहे. आणि म्हणून त्रिदोषजन्य व्याधी तरी बरे करायला एक वेळ शक्य आहे, परंतु सान्निपातिक व्याधी ज्या वेळेला विचार करतो तर तेव्हा बरे करण्याच्या दृष्टीने आणखीन अवघड आहे. याप्य किंवा कष्टसाध्य किंवा अनुपक्रम ह्याकडे ते जास्ती करून जातात आणि म्हणून सान्निपाताचा विचार जो आहे ना तो वेगळा येतो. आणखीन एक ऑब्झर्वेशन तुम्हाला मी सांगते की ग्रंथांमध्ये सांगत असताना प्रकार जे आहेत ना तर ते सांगताना 7 प्रकार जेव्हा सांगतात सर्वसाधारणतः तेव्हा तीनही दोषांचे एक एक, त्याच्यानंतर द्विदोषज आणि त्रिदोषज असं म्हणून सांगतात. परंतु चिकित्सेमध्ये वर्णन करत असताना मात्र जर बघितलं ना तर वर्णन सन्निपाताचं असतं. मग इथे म्हणताना त्रिदोषज आणि चिकित्सेमध्ये सन्निपातिक असं का आलेलं असावं, तर त्याचा विचार असा असायला हवा की ज्या ज्या वेळेला ही दोषदुष्य समूर्छना निबिड होते ना आणि व्याधीची उत्पत्ती होते तर त्यावेळेला तो व्याधी बरा करण्याच्या दृष्टीने आणखीन अवघड व्हायला लागतो आणि तिथे त्याला सन्निपातित्व प्राप्त व्हायला लागतं. जसं शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी चुकीच्या म्हणजे एक एक गोष्ट आपण खाल्ली तर तीच कदाचित बरोबर असेल, परंतु म्हणून जो विरुद्धाहार सांगितलेला आहे तर तो त्रिदोषकर आहे की नाही, किंवा तीनही दोष एकाच त्या विरुद्धाहाराने वाढणार आहेत. बरोबर. तर तशा पद्धतीचा जर आहार नित्य शरीरामध्ये जात असेल तर शरीरामध्ये दूषिविष उत्पन्न होतं आणि ह्या दूषिविषातनं उत्पन्न झालेले जे धातू असतात ना तर त्याच्यामध्ये ही दोषदूष्य समूर्छना जी असते ती निबिड असते आणि म्हणून सन्निपातिक व्याधींमध्ये त्याचं परिवर्तन होत असतं. किंवा आता आपण बघत होतो की सन्निपातिक हेतू जे आहेत तर त्याच्यामध्ये विषादी असंही म्हटलेलं आहे, म्हणजे विष इत्यादी गोष्टींमुळे तीनही दोष जे आहेत ना ते एकदमच वाढतात आणि मग जे व्याधी उत्पन्न होतात तर ते बरे करण्याच्या दृष्टीने असाध्य असतात किंवा त्रासदायक असतात, त्याला सान्निपातिक व्याधी असं म्हटलंय. तर आपण हे बघत होतो की ग्रहेषु अनुगुणेषु एक दोष इथे बघितलं. त्याच्यानंतर एक मार्ग, व्याधींचे मार्ग सांगितलेले आहेत वेगवेगळे. बरोबर. अंतराश्रित व्याधी, बहिराश्रित व्याधी आणि मध्यम मार्गातले व्याधी. तर अभ्यंतर मार्गामध्ये व्याधी असणं,
त्याच्यानंतर मध्यम मार्गामध्ये व्याधी असणं आणि बाह्य मार्गामध्ये व्याधी असणं. तर त्याच्यामध्ये जर एकाच मार्गामध्ये व्याधी असतील ना, तर मग ते त्या मार्गामध्ये असतील तरी सुद्धा बरे करायला सुखसाध्य असतील. विशेष करून अभ्यंतर मार्गामधले व्याधी जे आहेत ते बरे करायला सुखसाध्य ठरतात. आणि ज्या वेळेला मध्यम मार्गामध्ये व्याधी आहेत, तर ते जे व्याधी आहेत, तर ते बरे करण्याच्या दृष्टीने जास्त कठीण ठरतात आणि म्हणून एक मार्ग आणि नवहा सुखहा. नवहा म्हणजे नवीन. ज्या वेळेला हे व्याधी नवीन आहेत ना, आत्ताच उत्पन्न झालेत, तर ते बरे करण्याच्या दृष्टीने सोयीचे आहेत, सोपे आहेत आणि म्हणून ते बरे करण्याच्या दृष्टीने सुखकर आहेत. आणि म्हणून एवढं संपूर्ण जे आहे ना, ते सुखसाध्य व्याधी कोणते-कोणते हे सांगितलेले आहेत इथपर्यंत. म्हणजे काय, तर सर्व औषध क्षमे देहे. सगळ्या औषधांना ज्या देहामध्ये सहन केलं जाऊ शकतं असा देह असणं. त्याच्यानंतर यूनः पूसः म्हणजे तरुण पुरुषाच्या तरुण माणसाच्या शरीरामध्ये तो असणं. त्याच्यानंतर जितात्मनः ज्याने इंद्रियांवरती ताबा मिळवलेला आहे असा रुग्णामध्ये व्याधी झालेला असणं. त्याच्यानंतर अतुल्य देश, अतुल्य दूष्य, अतुल्य ऋतू असताना, त्याच्यानंतर अतुल्य प्रकृती असताना, त्याच्यानंतर पाद संपत उत्तम असताना, ग्रह अनुकूल असताना, एक मार्गामध्ये दोष असताना, एक दोषाने व्याधी उत्पन्न झालेला असताना आणि नवीन व्याधी असताना व्याधी सुखकर असतो. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये काय-काय सांगितलेलं आहे. आहेत 4 ते 5च ओळी बरं का. परंतु त्याचं एक्सप्लेनेशन जर का आपण बघायला गेलं ना, तर खूपच मोठं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणून सुखसाध्य व्याधी कोणता? असं जेव्हा-जेव्हा आपण बघतो ना, तर त्या वेळेला सुखसाध्य व्याधींमध्ये ह्या गोष्टी आपल्या अशा टिप ऑफ द टंग असायला पाहिजेत. सर्वौषध क्षमे देहे यून कुसुजितात्मनः अमर्मगोल्पहेत्वग्र रूपरूपोनुपद्रवः अतुल्य दूष्य देशर्तु प्रकृती पादसंपदी ग्रहेषु न गुणेष्वेक दोष मार्गो नवः सुखः. इथपर्यंत सुखसाध्य व्याधी झाले. त्याच्यानंतर शस्त्रादी साधनः कृच्छ्रः संकरे च ततोगतः. इथे कसं सांगितलेलं आहे? शस्त्रादी साधनः. शस्त्र आदींनी साधनं म्हणजे साधित करावं लागतं असा कृच्छ्र हा कष्टसाध्य व्याधी आहेत. आणखीन कसा तर संकर म्हणजे 2 दोषातनं उत्पन्न झालेले व्याधी जे आहेत ते कष्टप्रद आहेत. म्हणजेच कसं तर कष्टसाध्य सांगत असताना आता ह्याला ऑपरेटिव्ह काही ना काहीतरी करावं लागेल किंवा शस्त्रांनीच ते करावं लागेल. तर वेगवेगळी शस्त्र वगैरे सुद्धा पुढच्या अध्यायांमध्ये वर्णन केलेली आहेत. आणखीन कसा तर दोषांचा संकर असताना तर हा जो व्याधी आहे तर तो जो आहे तो कृच्छ्र साध्य किंवा कष्टसाध्य असा आहे. आणि शेषत्वात आयुषः याप्यः पथ्याभ्यासात विपर्यये असं म्हटलंय. पथ्य अभ्यासात विपर्यये. शेषत्वात आयुषः आयुष्य शेष असल्यामुळे बरं का म्हणजे काय की आता सगळं असं आहे परंतु अजून आयुष्य शिल्लक आहे. अशा वेळेला आयुष्य शिल्लक आहे. अशा वेळेला पथ्याभ्यासात विपर्यय. विपर्यय असताना सुद्धा म्हणजे काय तर विपरीत लक्षणं म्हणजे आता वरती जी सगळी बघितली आपण सुखसाध्यत्वाचे तर तशी लक्षणं नाहीयेत. विपरीते, विपर्यये, विपरीत लक्षणं असताना पथ्याभ्यासाने ज्या वेळेला आयुष्य शिल्लक असल्यामुळं आयुष्याचं वर्तन राहतं. तो जो आहे ना, तर तिथे अनुपक्रम एव स्यात् असं म्हटलंय. तर तो सॉरी शेषत्वात आयुषः याप्यः पथ्य अभ्यासात विपर्यये. इथपर्यंत जे आहे ना, तर त्याच्यामध्ये याप्य ह्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे शस्त्रादी साधनः कृच्छ्रः. शस्त्र इत्यादी साधनांनी कष्टसाध्य आणि संकर असताना कष्टसाध्य. त्याच्यानंतर आयुष्य शेष आहे आणि पथ्य आणि अभ्यास ह्या गोष्टींमुळं विपर्यय म्हणजे विपरीत परिस्थिती असताना सुद्धा आयुष्याचं वर्तन जिथे चालतं तर तो आहे तो याप्य व्याधी. आणि काय तर अनुपक्रम एवस्थ्यात स्थितः अत्यंत विपर्यय. अनुपक्रम व्याधी म्हणजे काय सांगतात तर
स्थितः अत्यंत विपर्यय. ज्यावेळेला स्थिती अत्यंत विपरीत आहे, तर त्यावेळेला अनुपक्रम असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? तर तिथे चिकित्सा करता येणार नाही असा व्याधी. ज्या वेळेला चिकित्सा आता इथे उपयोगी पडेल की नाही पडेल अशी शंका आहे. तर ही शंका कधी आहे? तर अत्यंत विपरीत स्थिती असताना. अत्यंत विपरीत म्हणजे काय? तर वरती जे सुखसाध्यत्वाची लक्षणं सांगितलीत त्याच्या विपरीत. म्हणजे काय? सर्व औषध क्षमे देहे. असं म्हटलंय ते सुखसाध्य आहे. परंतु ह्याला कुठलंच औषध सहन होत नाहीये, असं असताना. ह्याच्याचं एक क्लासिकल जर उदाहरण तुम्ही बघितलं असेल ना, तर हॉस्पिटलला वगैरे काम करत असताना ज्यावेळेला ओल्ड एज पेशंट्स आपण बऱ्याच वेळेला बघतो. तर हे जे ओल्ड एज पेशंट्स असतात ना, तर त्यांच्यामध्ये आपण आय-व्ही लावण्यासाठी स्काल्प टाकली ना, तरी सुद्धा व्हेन्स जे आहेत ते बर्स्ट व्हायला लागतात आणि त्याच्यावर व्हेन्स मिळत नाहीत. व्हेन्स कोलॅप्स असतात. म्हणजे काय? तर ते औषध घेण्यासाठी शरीर तयार पण नसतं. तर अशी परिस्थिती असणं म्हणजे अत्यंत विपर्यय आहे. आणखीन काय? तर पुसहा म्हणजे ज्यावेळेला यूनहा म्हणजे यौवन किंवा तरुण नसणारा जो माणूस आहे, तर त्याच्यामध्ये व्याधी झाला असता, ती अत्यंत विपरीत परिस्थिती म्हणजे अत्यंत बाल आहे किंवा अत्यंत वृद्ध आहे किंवा जितात्मनः की त्याला आपण सांगितलंय, की "बाबा गृहिणी आहे तुला, गृहिणी झाली आहे, तर तुला दही जर तू खाल्लंस, तर त्याचा खूप तुला त्रास होणार आहे." परंतु पेशंट जो आहे ना, तर तो म्हणतो, की "मला दह्याशिवाय जमणारच नाही, तर त्याच्यामुळे मी ते खाणारच." असं जे असतं ना, तर ते जितात्मनः नसणं. त्याच्यानंतर मर्मांच्या ठिकाणी व्याधी असणं, उग्र रूप धारण केलेली रूपं असणं, उपद्रवांच्या सहित असणं, त्याच्यानंतर दूष्य, देश आणि ऋतू हे तुल्य असणं, प्रकृतीच्या तुल्य व्याधी असणं, चतुष्पाद संपत हीन असणं, ग्रह जे आहेत ते अनुकूल नसणं, अनेक मार्गांमध्ये दोष असणं, अनेक दोषांनी व्याधी उत्पन्न झालेला असणं आणि व्याधी जीर्ण असणं. असं जे काही सगळं प्रकरण तयार होईल, तर तुम्ही विचार करा की ते पेशंट कसा असेल. तर ह्याला म्हटलेलं आहे की अत्यंत विपरीत स्थिती. तर असं जर का असेल ना, तर मग अनुपक्रम एव स्यात् असं म्हटलेलं आहे. तर ह्या ठिकाणी अनुपक्रम म्हणजे चिकित्सा देणं खरंचच कठीण असणार आहे किंवा तो पेशंट लवकर बरा होणार नाहीये. आणि काय तिथे तर औत्सुक्य मोह अरतिकृत दृष्ट, रिष्ट, अक्षनाशनः. औत्सुक्य, मोह, अरती, कृत. म्हणजे औत्सुक्य, मोह आणि अरती ही 3 लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात. मोह म्हणजे काय? कार्य, कार्य, अविवेक. म्हणजे त्याला काही समजतच नाहीये. ज्यावेळेला आपण बघतो, की ओल्ड एज पेशंट आहेत आणि पडून असतात आणि ते ओळख विसरतात. तर त्यावेळेला आपण म्हणायला लागतो, की नाही आता ओळखत पण नाहीत, मग जरा आता एकंदरीत कठीण वाटतंय. हा जो भाग आहे ना, तो अत्यंत विपरीत स्थितीमध्ये येतो. त्याच्यानंतर औत्सुक्य म्हणजे खूप जास्त अँक्झायटी असणं. त्याच्यानंतर अरती. कुठल्याच ह्याच्यामध्ये पोझिशनमध्ये, कुठल्याच ह्याच्यामध्ये त्यांना बरं नाही वाटत आहे काहीही केलं तरी, असा जो पेशंट असतो तो. तर असा हे लक्षणं उत्पन्न करणारा जो व्याधी आहे तो, जो आहे तर तो विपरीत किंवा अनुपक्रम असा आहे. आणि दृष्ट-रिष्ट हा म्हणजे काय? तर अरिष्ट लक्षणं ज्याच्यामध्ये दिसत आहेत, असा व्याधी जो आहे तो अनुपक्रम आहे. आणखीन काय? तर अक्षनाशनः. अक्ष याचा अर्थ इंद्रिय. ज्या व्याधीच्या योगाने इंद्रियांचा नाश होतो, हां, तर ते जे आहे तर ते अ, अनुपक्रम आहे. म्हणजे काहीही कारण नसताना तुम्ही अरिष्टांचा जर अध्याय वाचला असेल ना, तर त्याच्यामध्ये आलंय, की वेगळेच वास येणं किंवा त्या पेशंटच्या शरीराला वेगळीच दुर्गंधी येणं किंवा वेगळे आवाज ऐकू येणं किंवा जे लोकं मृत झालेले आहेत, तर त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणं. हे जे आहे ना, ते अक्षनाशन म्हणजे इंद्रियांचा नाश ज्याच्यामध्ये दिसतो आहे, असं जे आहे, तर ती अत्यंत विपरीत परिस्थिती आहे. म्हणजे तो व्याधी जो आहे तो अनुपक्रम आहे. मग अशा वेळेला काय करायचं? त्यजेत आर्तम भिषक भूपैः द्विष्टं तेषां द्विषं द्विषम् असं म्हटलेलं आहे. हीनोपकरणं व्यग्रं अविधेयं गतायुषं चंडं शोकातुरं भीरुं कृतघ्नं वैद्यमानिनम्. त्यजेत आर्तम. आर्तम म्हणजे रुग्णम. रुग्णम त्यजेत. या रुग्णांचा त्याग करावा. कुठल्या रुग्णांचा त्याग करावा? तर भिषक भूपैः द्विष्टम म्हणजे जो रुग्ण भिषकचा म्हणजे वैद्याचा तिरस्कार करतो, तर त्याला औषध नाही द्यायचं. जो रुग्ण राजाचा तिरस्कार करतो, त्याला औषध नाही द्यायचं.
आणखीन काय तर जो हे आहे की नाही, काय म्हणतो आपण तेषां द्विषम द्विषम असं ते 2 वेळेला वापरलंय. भिषक भूपैः द्विषम, द्विष्टम द्विषम असं आलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय तर भिषक आणि भूप म्हणजे भूप म्हणजे भूपती, नृपती म्हणजे राजा किंवा जो कोणी हँडहोल्ड करणारा असेल ती सिटी किंवा हे. तर ह्याचा द्वेष करणारा जो आहे ना, तर त्या रुग्णाला फारसं काही आपण हे करायला जाऊ नये किंवा औषध द्यायला जाऊ नये स्वतःहून असं आलेलं आहे. हं. त्याच्यानंतर हीनोपकरणम, हीन उपकरणम म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला औषध देत असताना हे उपकरण म्हणजे कुठले चिकित्सेचे तर पाद म्हणजे 4 पाद जे आहेत ते हीन असताना. म्हणजे आपण बघितलं की वैद्य कसा असावा, हे कसं असावं, शुचिर दक्ष बुद्धिमान परिचारकः वगैरे. तर हे सगळं हीन असताना. त्याच्यानंतर व्यग्रम हं. आता व्यग्र म्हणजे काय? तर व्यग्र म्हणजे स्वतःच्या कामामध्ये मग्न असणारा. हं. मग आता कामात मग्न असणाऱ्या माणसाला औषध देऊ नये असं का बरं? किंवा किंवा ह्या रुग्णाचा त्याग करावा. तर तुम्ही 10 वेळेला सांगताय ना, तरी तो शरीराकडे किंवा त्याच्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष न देता स्वतःच्या कामालाच जास्ती महत्त्व देतोय. असं जर असेल ना, तर ती गोष्ट जी आहे ती चांगली नाहीये फारशी. आणि म्हणून जो व्यग्र किंवा आपल्याच कामामध्ये स्वतःला गुंतवून त्याच्यातच फक्त महत्त्व देणारा जो आहे ना, तो सुद्धा रुग्ण योग्य नाही असं आहे. आता ह्याच्यामध्ये एक सुंदर तुम्हाला हे सांगते बरं का. ह्याच्यामध्ये जो दुसरा अध्याय आहे ना, तर त्याच्यामध्ये ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुषः शरीर चिंतां निर्वर्त्य कृत शौच विदेस्ततः असं म्हटलेलं आहे हां. तर तिथे पुढे गेल्यानंतर एक श्लोक आलेला आहे, की "न वेगितो अन्य कार्यः स्यात्" असा एक शब्द आलेला आहे हां. तर वेग आलेला असताना इतर कार्य करू नयेत असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे काय तर सगळ्यात पहिलं जर एम आहे ना, तर ते शरीराच्या आरोग्याकडे असलं पाहिजे असं आहे. का? तर शरीर माध्यम खलु धर्म साधनम. जे आपल्याला 4 पुरुषार्थ मिळवायचे आहेत त्याच्यासाठी शरीराची गरज आहे आणि म्हणून त्याचं आरोग्य टिकवण्यासाठी पहिल्यांदा शरीराचा जे आतले कॉल्स आहेत ना, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि म्हणून कुठलाही वेग उत्पन्न झालेला असताना पहिल्यांदा वेगाला वाट करून द्यावी आणि म्हणून इतर कुठल्याही कार्यामध्ये व्यग्र असू नये. आता आपल्याला असं वाटेल हां, नॉर्मली एक उदाहरण सांगते, की समजा मला प्रवृत्तीचा वेग आहे आणि स्कूलमध्ये काय हे चालू आहेत, लेक्चर्स चालू आहेत आणि त्याच्यामुळं समजा जायला नाही मिळालं. हं. एकदा नाही जायला मिळालं तर काय बिघडणार आहे? फारसं काही नाही बिघडणार. पण असं अनेक वेळेला झालं, की वेग आलेला आहे आणि नाही गेलेला आहे. तर अशा वेळेला त्याचा परिणाम फक्त एनाटॉमीवरती, फक्त फिजिओलॉजीवरती असा येत नाही बरं का. तर त्याचा परिणाम ना सगळ्या इतर गोष्टींवरती सुद्धा येत असतो आणि मोठे व्याधींची जी कारणं सापडतात ना, तर ती आपल्याला वेगाविरोधामध्ये सापडतात बऱ्याच वेळेला. आणि म्हणून परत एकदा उल्लेख करते, की ह्याचा जो अध्याय सांगितलेला आहे ना, त्रिमर्मीय. तर त्या त्रिमर्मी अध्यायाच्या नंतर ह्या वेगांचा उल्लेख आलेला आहे आणि म्हणून वेग आलेला असताना कुठलंही इतर कार्य करू नये. न वेगितः अन्य कार्य स्यात्. म्हणजे काय तर व्यग्र राहू नये इतर गोष्टींमध्ये. म्हणून काय तर हीनोपकरणम व्यग्रम. तर स्वतःच्याच नादामध्ये, धुंदीमध्ये असा असणारा पेशंट नको. तो योग्य आपल्याला ज्ञापक असा असला पाहिजे. तो कसा तर अविधेयं गतायुषम. तर तो गतायुषी जाणावा असा जो काही पेशंट आहे तो. आणखीन कोणाकोणाला ते आर्थम सांगितलेलं आहे. तर अ, किंवा गतायुषी जो आहे तर त्याला औषध देऊ नये, की ज्याचं आयुष्य संपलेलं आहे असं आपल्याला दिसतंय. कशावरून? तर ह्या हृष्ट लक्षणांवरून. आणखीन कशा रुग्णाला औषधं देऊ नये तर चंड. चंड म्हणजे काय? तर जो खूप जास्त काय म्हणतो आपण ज्याला, की ज्या गोष्टी नाही कराव्यात म्हणून सांगितलेल्या आहेत ना, तर तो करणारा किंवा शोकातुर. खूप जास्त शोकाकुल झालेला, शोकग्रस्त झालेला, डिप्रेशनमध्ये असलेला. त्याच्यानंतर भीरू, भयंकर भित्रा असणारा. मग त्याच्यामध्ये त्याच्या मनात एवढ्या शंका असतात ना, की शंकाविष तयार व्हायला लागतं. आणि भित्रा असल्यानंतर छोट्या-छोट्या गोळ्या म्हणजे ही गोळी घेतली तर मला हे होणार नाही ना, ते होणार नाही ना, असे आपल्याला रोजच्या ह्याच्यात सुद्धा पेशंट मिळत असतात. तर भीरू म्हणजे खूप जास्त घाबरणारा जो असतो ना, तर तिथे शंकाविषाची उपस्थिती येते आणि म्हणून ह्या पेशंटला सुद्धा औषधं देऊ नयेत असं. एक मध्ये मी प्रयोग वाचलेला होता बरं का, की बरेच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, की एक पेशंट होता. तर त्याला हँग टिल डेथ अशी हे मिळाली पेशंट नाही सॉरी हां. एक कैदी होता
आणि त्या कैद्याला हँग टिल डेथ असं म्हणून त्याला हे मिळालेली होती शिक्षा. म्हणजे काय? तर आमरण, फाशी देणं. तर तसंही आता ह्याला फाशी देणारच आहेत. तर मग तो त्याच रुग्णाला आपण एक प्रयोग करून बघूयात असं म्हणून ठरवलं गेलं. आणि त्याच्यामध्ये असं केलं त्यांनी, त्या पेशंटचे डोळे-बिळे बांधले, एका खुर्चीवर बसवलं आणि तिथे त्याला सांगितलं, की "तुला ना आम्ही तसंही ते ह्या पद्धतीने मारणार होते, तर आम्ही तुला एक कोब्रा जो आहे, तर तो तुला आम्ही बाईट करायला लावणार आहे त्या कोब्राला, म्हणजे डसवणार आहे आणि मग त्याप्रमाणे तुझा मृत्यू होईल." कारण तशीही मृत्यूदंडाची शिक्षा आहे. मग ते कुठल्या ना पद्धतीनं मृत्यूदंड देणं या अर्थाने. आणि हे सगळं करत असताना त्याला त्या खोलीत वगैरे नेलं गेलं. कोबऱ्याचा आवाज वगैरे आणवला गेला. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं 2 सुया तशा पद्धतीच्या तयार केल्या. जसे कोबराचे दात असतात ना तसे आणि त्याच्या पायाला डसवल्या. हं. आवाज कोबऱ्याचा, डसवल्या सुया आणि मग तो माणूस जो आहे ना तो विथिन 5 टू 6 मिनिट्स गेला, बरं का. त्याच्यानंतर त्याची ऑटोप्सी केली. तर त्याच्या ऑटोप्सीमध्ये वेनम सापडलं. मग आता हा तर कोबरा डसवलेला नव्हता आणि तरीसुद्धा वेनम कुठून आलं? असा प्रश्न पडायला पाहिजे ना, तर शरीर जे आहे ना, तर त्याच्यामध्ये मन, शरीर आणि फिजिओलॉजी ह्याचा खूप मोठा संबंध असतो. आणि म्हणून आता ह्या सुया टोचल्यानंतर, सुया म्हणजे ते त्याच्या दृष्टीने ते कोबऱ्याचे दात, की दात टोचल्यानंतर मरण येणार ह्याची त्याची धारणा पक्की होते. आणि ते काय येणार तर कोबऱ्यामुळे येणार. तर तशा पद्धतीच्या शरीरामध्ये ॲक्शन्स होऊन त्याच्यामध्ये ऑटोप्सीमध्ये वेनम सापडलं होतं. तर असा एक प्रयोग केला गेलेला होता. तर ह्या जर का गोष्टींकडे आपण बघितलं ना, तर आपल्याला लक्षात येतं, की ह्याच्यामध्ये भीरू का नसावा? म्हणजे आपल्याला असं जस्ट वाचताना वाटतं, की चंडम शोकातुरम आणि भीरू घाबरलेला नसावा. पण घाबरण्याने केवढा मोठा परिणाम येतो, हा एक जो प्रयोग आहे ना, त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणूनच पुढेही सांगत असताना विष नावाचं एक वेगळं शंकाविष म्हणजे विषाचा प्रकार सांगितला. आपल्याला दुषी विष माहिती असतं, अन्न विष माहिती आहे. त्याच्यानंतर जांगल विष माहिती आहे किंवा इतर सगळे विषांचे प्रकार माहिती आहेत. उपविष माहिती आहेत. पण त्याच्यामध्ये शंकाविष सुद्धा सांगितलेलं आहे. तर ते महत्वाचं आहे. सो भिरू आणि कसा तर कृतघ्न. कृतघ्न जो रुग्ण असेल तर त्याला त्यजेत, त्याला औषधं देऊ नयेत. आणि कोणाला तर वैद्यमानिनम स्वतः जो स्वतःला वैद्य आहे असा समजतो त्यालाही औषधं देऊ नयेत. तो आपल्यालाच जास्त शिकवायला लागतो आणि म्हणून एक पुणेरी पाटी सुद्धा तुम्ही बघितली असेल, की कीप युअर शूज त्याच्यानंतर काय WhatsApp IQ एंड Google IQ आउटसाइड असं म्हणून एक पाटी पुणेरी सुंदर लावलेली असते. सो त्याच्यामध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या राहतात आणि म्हणून कसा रुग्ण नसावा, तर त्याच्यामध्ये हीनोपकरणं व्यग्रम अविधेयं गतायुषं चंडं शोकातुरं भीरुं कृतघ्नं वैद्यमानिनम्. ओके. हं. अविधेय हा एक शब्द फक्त त्याच्यात सांगायचा राहिला. विधी म्हणजे योग्य. हं. अ, हे करावे, विधिवत करावे असं पण म्हणतो ना. विधी म्हणजे काय, की ज्या पद्धतीने करायला सांगितलंय तसं. अविधी म्हणजे काय, तर विधीप्रमाणे नसलेला. अविधेय जो विधीप्रमाणे वागत नाही तो. म्हणजेच काय, जो दिनचर्या, ऋतुचर्या सांभाळत नाही, अशा रुग्णाला सुद्धा त्यजेत आर्तम असं म्हटलंय. आणि म्हणून दिनचर्या, ऋतुचर्या, राजचर्या ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ना, तर त्या सांभाळणं गरजेचं आहे नित्य. आणि म्हणून त्या पद्धतीनं विधिवत आचरण करणारा जो आहे, तर त्याला आपण चांगल्या पद्धतीने औषधं द्यावीत. ओके. सो अनुपक्रव एव स्यात् स्थितो अत्यंत विपर्यये औत्सुक्य मोह अरतिकृत दृष्ट रिष्टो क्षणाशनाः त्यजेदार्तं भिषग् भूपैर्दृष्टं तेषां द्विषं द्विषं हीनोपकरणं व्यग्रम् अविधेयं गतायुषं चंडं शोकातुरं भीरुं कृतघ्नं वैद्यमानिनम्. आता ह्याच्यानंतर तंत्रस्यास्य परं चातो वक्षते ध्याय संग्रहः. ओके. मग कोणकोणता? तर ह्या तंत्राचे आता याच्यापुढे सांगतो. अध्याय संग्रह हां. बरेच विद्यार्थी जे असतात ना, ते इथपर्यंत हा अध्याय पाठ करतात हां. आणि 35च्या पुढे अध्यायच पाठ करत नाहीत. 35 श्लोकाच्या पुढे पूर्ण श्लोक काही करत नाही. किती आहेत पुढे? फार तर बघितलं तर 49 म्हणजे 35 आणि एक 10-15 श्लोक पुढे फक्त सांगितलेत. आणि ह्या 15 श्लोकांमध्ये संपूर्ण पुढच्या वाग्भटामध्ये काय असणार आहे, हे ह्या 15 श्लोकांमध्ये आलंय. सो हे जर आपलं पाठ असेल ना, तर आपल्याला पत्ते शोधताना किंवा पत्ते लिहिताना दोन्ही पद्धतीत त्याचा उपयोग खूप जास्त होतो.
आणि म्हणून हे श्लोक नेहमी पाठ करावेत. दुसरी गोष्ट शोधत असताना किंवा रेफरन्स शोधताना सुद्धा कशात शोधायला पाहिजे हे आपल्याला माहीत असतं ना, तर ते आपल्याला ही अनुक्रमणिका आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे इंडेक्स आहे. तर ते श्लोक सुद्धा आपण पाठ करायला पाहिजे. तंत्रस्यास्य परम चातो वक्ष्यते अध्याय संग्रहः. याच्या पुढे ह्या तंत्राचा अध्याय संग्रह सांगतो. आयुष काम, दिन, ऋतू, इह. ओके. आयुष काम, दिनर्त्विहा असा शब्द दिन, ऋतू, इह. या ठिकाणी आयुषकामी अध्याय, दिनचर्या अध्याय, ऋतुचर्या अध्याय. रोगानुत्पादन द्रवाहा, रोगानुत्पादनीय अध्याय. त्याच्यानंतर द्रवद्रव्य विज्ञानीय अध्याय, अन्न ज्ञान, अन्न विज्ञानीय अध्याय. त्याच्यानंतर अन्न संरक्षा, म्हणजे आपल्याला हे म्हणजे कुठल्या अध्यायात आहे असं जे असतं ना, हे 2 वेगळे अध्याय आहेत. हे इथे लक्षात राहतं आपल्या. अन्न ज्ञान, अन्न संरक्षा आणि मात्रा म्हणजे मात्रा शिती अध्याय, द्रव्य, द्रव्य, द्रव्यादी विज्ञानीय अध्याय, रसभेदीय अध्याय, रसाश्रया. हा, मग आता आपल्याला एक लक्षात येईल ह्याचा क्रम कसा आहे ते. सगळ्यात पहिल्यांदा आयुषकामीय म्हणजे ज्याला ज्याला आयुष्य हवंय त्यांनी काय काय करायला पाहिजे हे या अध्यायात सांगितलं. त्याच्यानंतर त्याच्यासाठी काय करायचंय, दिनचर्या, ऋतुचर्या. या 2 गोष्टी महत्वाच्या. त्याच्यानंतर आपण बघितलं की अधारणीय वेग महत्वाचे म्हणून रोगानुत्पादनीय अध्याय. मग त्याच्या पुढे आयुष्याचं वर्तन करण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या. कुठल्या? तर द्रवद्रव्य आणि घनद्रव्य म्हणजे आहार. बरोबर? आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा कसं आहे माहितीये का, की ज्याच्या वेळेला आपण ह्याचा विचार करतो ना, तर आहाराच्या व्यतिरिक्त बरं का, आहार न घेता सुद्धा माणूस आणि द्रवद्रव्य म्हणजे पाणी न पिता माणूस किती जास्त दिवस जगू शकतो. असं जर रिसर्च केला तर बघितलं जातं, की पाणी लवकर लागतं माणसाला आणि आहार जो आहे ना, तो 7, 8, 10 दिवसांपर्यंत सुद्धा माणूस आरामात आहार न घेता जगू शकतो. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा द्रव आहार, द्रव विज्ञानी अध्याय. त्याच्यानंतर कुठला? तर अन्न स्वरूप विज्ञानी अध्याय. मग ह्या अन्नाची रक्षा कशी करायची? अन्न नीट कसं ठेवायचं ह्या संदर्भामध्ये आहे किंवा दूषित अन्न कसं ओळखायचं किंवा विषदुष्ट अन्न कसं ओळखायचं हे ज्याच्यात सांगितलंय तो अन्न संरक्षा. मग हे चांगलं अन्न आहे. ओके. मग ते किती प्रमाणात खावं? मग मात्राशीतीय. मग मात्राशीतीय झाल्यानंतर मग ते जे अन्न आहे ते कशाचं बनलेलं आहे? कुठल्या पंचमहाभूतापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे? किंवा पंचमहाभौतिक संघटन त्याचं कसं आहे? हे बघण्यासाठी द्रव्यादी विज्ञानीय. मग ते पंचमहाभूत संघटन कळल्यानंतर त्या पंचमहाभूतातनं रस कोणते उत्पन्न झालेत त्या आहारामध्ये ते कळण्यासाठी रसभेदीय. आणि त्याच्यानंतर काय की इथपर्यंत आहाराचं सगळं आपण बघून झालं. मग दोषादी ज्ञान. मग 3 दोष कोणते आहेत, त्याचे प्रकार कोणते आहेत, ह्याचं वर्णन केलं. तद्भेदाः, मग त्याचे भेद कोणते आहेत? तच्चिकित्सा म्हणजे कुठला? तर उपक्रमणीय अध्याय जो आहे ना, तर तो व्याधी उपक्रमाः, त्याची चिकित्सा कोणती? त्याचे उपक्रम कोणते? मग हे उपक्रम सांगत असताना शुद्ध्यादी स्नेहन स्वेद म्हणजे पंचकर्म इथे चालू झाले की स्नेहन अध्याय, स्वेदन अध्याय, रेक म्हणजे विरेचन अध्याय, स्थापन म्हणजे आस्थापन म्हणजे बस्ती, त्याच्यानंतर नावन नस्याचा अध्याय, मग त्याच्यानंतर धूम, गंडूष, दृक, सेक, तृप्ती. धूमपान, गंडूष, दृक, सेक म्हणजे नेत्रतर्पण, त्याच्यानंतर तृप्ती, नेत्रतर्पण, सेक तृप्ती असं आलेलं आहे ते. यंत्र आणि शस्त्र. यंत्र अध्याय, शस्त्र अध्याय. त्याच्यानंतर सिराविधी, शल्यविधी आणखीन एक उपक्रम आहे की जो सिराविधी. त्याच्यानंतर शल्यविधी, कशी कशी शल्यकर्म करावं त्याचा विधी. आणि शस्त्र कर्म अध्याय, क्षार कर्म अध्याय आणि अग्नी कर्म अध्याय, हे 3 कर्म त्याच्यामध्ये सांगितलं की ही जी शल्य आहेत, शस्त्र आहेत, तर ती कशा पद्धतीनं वापरावीत त्या दृष्टीने सांगितलेलं आहे अध्याय. इथपर्यंत काय झालं? सूत्रस्थानम इमे अध्यायाः 63. हे 30 इथेपर्यंत सूत्रस्थानाचे अध्याय झाले. म्हणजे आपल्याला पाठ झालं की 30 अध्याय हे सूत्रस्थानाचे कुठले आहेत. आता शारीर उच्चते. मग ह्याच्या पुढे शारीराचे अध्याय सांगतो. गर्भावक्रांती, पहिला गर्भावक्रांती अध्याय. तद्व्यापद म्हणजे काय? गर्भ व्यापद अध्याय. त्याच्यानंतर अंग विभागीय अध्याय, मर्म विभागीय अध्याय. गर्भावक्रांती, तद्व्यापद, अंग मर्म विभागिकम, विकृतिर दूतजम विकृती विज्ञानीय अध्याय,
आणि दूत विज्ञानी अध्याय. वेगवेगळे जे आपण अरिष्ट लक्षणं बघितली ती ह्या आपल्याला शरीरामध्ये बघायला मिळणार. तर विकृती विज्ञान, दूत विज्ञान, त्याच्यानंतर षष्ठम निदानम. इथपर्यंत 6 जे आहेत ते शरीराचे सांगितले. आता निदान सांगतो. सार्वरोगिकम, सर्व रोग निदान. ज्वर, अश्रुक, ज्वर, ज्वर, अश्रुक म्हणजे रक्तपित्त, श्वास, यक्ष्मा, यक्ष्मादी, मद, मदात्यय, अर्श, अतिसारिणाम, मूत्राघात, प्रमेहाणाम, विद्रधी, उदरस्य च, पांडु, कुष्ठ, अनिलार्तानाम. पांडू झाला, कुष्ठ झाला, अनिलार्त म्हणजे वातव्याधी, वातास्रस्य च म्हणजे वातरक्त. हे 16 अध्याय जे आहेत तर ते निदानाचे सांगितले. त्याच्यानंतर चिकित्सितम ज्वरे रक्ते कासे श्वासे च यक्ष्मणी. चिकित्सेमध्ये सांगतो ज्वर चिकित्सा, रक्तपित्त चिकित्सा, कास, श्वास, राजयक्ष्मा, वमौ मदार्थ येर्षस्यू. वमौ म्हणजे छर्दीची चिकित्सा, मदात्ययाची चिकित्सा, अर्शस्सू अर्शाची चिकित्सा, विशी द्वौद्वौच मूत्रिते. मूत्रिते म्हणजे काय, 2 पद्धतीचे व्याधी, एक तर मूत्रकृच्छ्र आणि मूत्राघात. विद्रधौ गुल्म जठर, विद्रधी चिकित्सा, गुल्म चिकित्सा, जठर म्हणजे उदर चिकित्सा, पांडू, शोफ, विसर्प यांची चिकित्सा. त्याच्यानंतर कुष्ठ, श्वेत्र, अनिल व्याधी, कुष्ठ श्वेत्र यांची चिकित्सा, अनिल व्याधी, वातव्याधींची चिकित्सा. त्याच्यानंतर वात रक्ताची चिकित्सा. ह्याप्रमाणे 22 इमे अध्यायः असे चिकित्सेचे एकूण 22 अध्याय सांगितले. याच्या पुढे काय आहे तर कल्प सिद्धी ही अतः परम. याच्यानंतर कल्प आणि सिद्धी सांगतो. सिद्धी ह्याच्यामध्ये सिद्धीर बस्ती आपदाम षष्ठो. कल्पसिद्धी मध्ये सिद्धी आणि बस्ती आपद, बस्ती व्यापद षष्ठः. द्रव्य कल्पः अत उत्तरम. हे जे आहे ते द्रव्य कल्प सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर आता उत्तर तंत्र सांगतो. बालोपचारे तद व्याधौ. बाल उपचार आणि बाल व्याधींचे उपचार म्हणजे बालोपचारणीय, आणि त्याच्यानंतर बालांच्या व्याधीच्या संदर्भामध्ये. तद्ग्रहे द्वौच भूतगे. ग्रहाच्या संदर्भामध्ये विज्ञानीय अध्याय आणि ग्रहाचा चिकित्सेय अध्याय. भूतगे उन्माद, त्याच्यानंतर स्मृतिभ्रंश म्हणजे अपस्मार. द्वौ वर्तमसु संदेशु. वर्तम रोगाचे 2 आणि संधी रोगाचे 2. संधी सितासित जो आले ना तो. त्याच्यानंतर दृक तमो लिंग नाशेशु. दृक म्हणजे दृष्टीच्या संदर्भामध्ये, लिंग नाशाचा अध्याय. त्रयो द्वौ सर्वगे. सर्व जे आलेलं आहे अध्याय म्हणजे मला वाटतं सर्वाश्रित व्याधी वगैरे असं काहीतरी नाव आहे. कर्ण, नासा, मुख, शिरो, व्रणे, भंगे, भगंदरे. कर्ण विज्ञानीय, नासा विज्ञानीय, मुखरोग विज्ञानीय, शिरोरोग विज्ञानीय आणि व्रणरोग विज्ञानीय. त्याच्यानंतर भंग म्हणजे अस्थिभग्न त्याचा अध्याय. त्याच्यानंतर भगंदराचा अध्याय. ग्रंथादौ क्षुद्र रोगेषु गुह्य रोगे पृथक्द्वयम. ग्रंथादौ क्षुद्र रोगेषु याच्यानंतर सांगितलेले आहेत ते क्षुद्र रोग, आणि ग्रंथी आदौ असं ग्रंथी, विद्रधी, विसर्प जे आले ना तर त्याच्यामध्ये क्षुद्र रोग, गुह्य रोग आणि पृथक्द्वयम. गुह्य रोगामध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत, 2 अध्याय त्याचे. त्याच्यानंतर विषे भुजंगे कीटेषु मूषकेषु रसायने. विष रोगाचा अध्याय. भुजंग म्हणजे सर्प विषाचा अध्याय. कीट विषाचा अध्याय. मूषक विषाचा अध्याय. वेगवेगळे अध्याय आहेत जे एवढे. हे झाल्यानंतर अनपत्यानाम म्हणजे ज्यांना अपत्य होत नाहीत. अध्याय. आणि म्हणजे ज्यांना अपत्य नाही अशांसाठी बीज पोषक असा जो अध्याय आहे तो म्हणजे वाजीकरण. असे 41 अध्याय ह्याच्यामध्ये संपूर्ण अध्यायामध्ये पुढे वर्णन केलेले आहेत. इत्याध्याय शतम विषम षड्भिः स्थानैः उदीरितम. याप्रमाणे एकूण शतम विषम म्हणजे 120 अध्याय सांगितले. 6 स्थानांमध्ये षड्भिः स्थानैः उदीरितम. 6 स्थानांमध्ये एकूण मिळून 120 अध्याय इथे वर्णन केलेले आहेत.
इति सूत्रस्थाने प्रथमोऽध्यायः. हा आता सूत्रस्थानातला पहिला अध्याय आपला झाला. तर इथपर्यंत हा पहिला अध्याय होतो. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे 35च्या ह्याच्यामध्ये अध्यायांच्या नावांचं वर्णन केलेलं आहे. तर हे सुद्धा मला असं वाटतं, की करायला हवेत पाठ. तर ते जर पाठ केले तर आपल्याला नंतर शोधणं आणि सापडणं या दोन्ही गोष्टी सोप्या होत असतात. आणि म्हणून इथेपर्यंत जे आहे तर पहिला अध्याय आज आपला सांग झालेला आहे. शंका काही असेल तर आपण विचारूयात. तत्पूर्वी दुसऱ्या अध्यायाला फक्त सुरुवात करून ठेवूया आणि त्याच्यानंतर लगेचच शंकांकडे वळूया. हं. त्याच्यामध्ये अथातो दिनचर्या अध्यायम व्याख्यास्यामः इतिहासमाहु रात्रेयादयो महर्षयः अथ अतः याच्यानंतर म्हणजे आता हे तुम्हाला सगळी आम्ही पहिल्या अध्यायामध्ये आपल्या संदर्भामध्ये जे सूत्र आहेत किंवा जी टर्मिनॉलॉजी आहे ती इथपर्यंत सगळी सांगितली. आता आपण मुख्य विषयाला सुरुवात करतोय. मग त्याच्यामध्ये दिनचर्या सांगतो. दिवस, चर्या ज्या गोष्टी आचरणात आणायच्या आहेत त्या. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थमायुषः शरीरचिंतां निर्वर्त्य कृतशौच विधेस्ततः. ओके. सो शंकांकडे जाऊयात. कुणाला काही शंका असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. ओके. होमवर्क केलाय का सगळ्यांनी? आकांक्षा एक छान करते होमवर्क. स्मिता एक छान करते होमवर्क. काही लोक जे आहेत ना ते अगदी सिन्सिअरली आणि मस्त करतात. होमवर्क करून प्रत्येकाने ना आपल्या आपल्या ग्रुपवरती पाठवावा, की ज्या तुम्ही ग्रुपमध्ये आहात ना तर त्याच्यावरती. तर ते जास्त चांगलं राहील. म्हणजे कशाच्या दृष्टीने? तर त्या निमित्ताने अभ्यास होत असतो आणि त्या निमित्ताने आपण ज्या वेळेला वाचन करतो ना, तर ते आपल्याला लक्षात येतं, की वाचताना आणखीन शंका येत जातात. तर तुम्हाला शंकाही विचारता येतील त्या निमित्ताने इकडे. आणि आपली जी एकाची शंका असते ना, ती अनेकांची असू शकते आणि त्याच्यामुळे एकाच्या शंकेला उत्तर मिळालं, की अनेकांच्या शंकेचं उत्तर निरसन होत असतं. सो त्या दृष्टीने नक्की तुम्ही हे करू शकत असता. सो क्वेशन्स असतील तर विचारा. अजून एक पण क्वेशन नाहीये चॅट बॉक्समध्ये. वैद्यसमूह निःसंशयो भवति असं झालंय का? ह्याच्यावरती आहेत का काही बघूयात आपण. श्लोक में स्वादु क्यों बोला गया है, मधुर नहीं? ओके. कसं आहे ना, की प्रत्येक वेळेला जे हे सांगितलेले आहेत समानार्थी शब्द आहेत. तर हे समानार्थी शब्द प्रत्येक वेळेला हेच का, तेच का, असंच पाहायला पाहिजे असं काही नाहीये. आपण काही वेळेला म्हणजे आता काही वेळेला स्पेसिफिक अर्थ आहे त्याच्यामध्ये. हां, नाही असं मी म्हणत नाही. स्वादू म्हणजे काय? तर ज्या वेळेला मधुर आणि स्वादू याचा अर्थ दोघांचा मधुर असाच येतो. परंतु एक उदाहरण म्हणजे ढग असं म्हणत असताना आणि नभ किंवा जलद असं म्हणत असताना जल नेणारे म्हणून जलद असा त्याला काही स्पेसिफिक शाब्दिक अर्थ असतो. तर त्या दृष्टीने आणि काही वेळेला वृत्तामध्ये योग्य शब्द मावण्याच्या दृष्टीने असंही असतं. हे संपूर्ण जर वाग्भट बघितलं आपण ना, तर तो अनुष्टुप छंदामध्ये आहे. एक 15वा अध्याय सोडला तर 15व्या अध्यायामध्ये म्हणजे वाग्भटाला जे काही त्याचं कवित्व आहे ना, ते सगळं दाखवायचंय म्हणून त्यांनी दाखवायचंय म्हणजे ते आहेच आहे. कदाचित असं झालं असेल, की अरे अनुष्टुपमध्ये सोपं आहे ना, त्या काळामध्ये कदाचित अनुष्टुपमध्ये सगळे लिहीत असतील. आपल्याला एक श्लोक करायचा म्हटलं तरी भयंकर अवघड वाटत असतं. तर ज्या वेळेला अशा पद्धतीचे श्लोक तयार केले जातात, तर वेगळी वृत्त वापरणं हे सुद्धा त्या भाषेचं सौंदर्य म्हणून असतं. आणि म्हणून 15व्या अध्यायामध्ये आपण बघतो, की वेगवेगळी वृत्त वापरलेली दिसतात. आता अनुष्टुप छंद म्हणतो ना, तर त्यावेळेला तुम्ही कुठलंही हे वाचून घ्या बरं का. हां. आपण ज्या वेळेला ह्याचा विचार करतो ना, तर तुम्ही कोणतंही अनुष्टुपातले श्लोक वाचा, तर ते कुठेही एखादं अक्षर कमी, एखादं अक्षर जास्त असं सापडत नाही.
आणि 16 म्हणजे 16च अक्षर असणार आणि 8 अक्षरांनी परफेक्ट त्याची तोड करायची असणार. बऱ्याच वेळेला असं होतं बरं का, की आपल्याला श्लोक वाचताना कुठे थांबायचं हे समजत नाही. म्हणजे अर्ध कुठे होतं. एक उदाहरणार्थ ज्वरासृक श्वास यक्ष्मादी मदाद्यर्शोती सारिणाम. ह्याच्यामध्ये ज्वरासृक श्वास यक्ष्मादी 8 झाले. तिथेच थांबायचं. मदाद्यर्शोती सारिणाम 8 झाले. तर असे जे आहेत ना, तर ते 8+8, 8+8 असेच प्रत्येक वेळेला हे केलेले असतात. श्लोकांची जी विभागणी असते ना, ती तशीच अक्षरांमध्ये असते. तर तसं काही वेळेला आपल्याला तो अक्षरांची संख्या योग्य राहावी, त्या दृष्टीने सुद्धा हे वेगवेगळे जे पर्याय जे आहेत ना, तर ते आपल्याला महत्त्वाचे ठरतात आणि म्हणून पर्यायी शब्द जेवढे आपल्याला माहिती असतील ना, तर तेवढी आपली शब्दसंपत उत्तम असते, असं म्हटलं जातं. एक क्वेशन विचारला, की मोह आणि अक्षनाशन ह्याच्यातला फरक काय आहे? तर मोह असं म्हणत असताना कार्य, अकार्य, विवेकः, मोहः म्हणजे काय, की योग्य काय, अयोग्य काय ह्याची जाणीव नसणं, तर किंवा किंवा ते न समजणं, याला म्हणायचं की मोह. परंतु काही वेळेला असंही असतं, की कार्य, अकार्य, विवेक ही गोष्ट म्हणत असताना कुठल्याच गोष्टीचं त्याच्यामध्ये जाणीव नाहीये. जसं की दिवस आहे का रात्र आहे तेही समजत नाही. हे लोकं ओळखीचे आहेत का नाही आहेत तेही समजत नाही. समोर आलेलं कोण आहे तेही समजत नाहीये. असं जर का त्याच्यामध्ये होत असेल ना, तर मग त्याला आपण मोह असं म्हणणार. आणखीन एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अक्षनाशन असा शब्द विचारलेला आहे. तर अक्ष म्हणजे इंद्रिय. इंद्रियांची ताकद कमी होणं याला म्हणायचं अक्षनाशन. इंद्रियांची ताकद कमी होणं म्हणजेच काय? तर इंद्रियांचं काम जे त्यांना ठरवून दिलेलं आहे, तर ते न होणं या अर्थाने इंद्रियांचं काम न होणं किंवा इंद्रियांची ताकद कमी होणं असं म्हटलेलं आहे. सो ह्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे, की इंद्रियांची ताकद कमी म्हणजे काय? किंवा अचानक इंद्रियाने एखाद्या दिसायला, ऐकायला बंद होणं असं जी गोष्ट आहे ना, ते म्हणजे अक्षनाशन. ओके. सो ते झालं. अ, शंकाविष असेल तर पेशंटच्या मनात तर कसा विचार करावा? पेशंटला तर सोडू शकत नाही ना. प्रॅक्टिकल प्रश्न आहे. शंकेखोर पेशंट असेल आणि शंकाविष असेल, तर हे तर बरोबर आहे, की पेशंटला नाही आता मी काय तुला औषध देणार नाही, असं काही आपण ह्या आत्ताच्या युगामध्ये करू शकत नाही. तर मग काय करायला पाहिजे? तर मग तिथे ते शंकाविष दूर व्हावं, ह्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे, बरं का. मन जे असतं ना, तर ते मनाचं पोषण आहे ना, तर ते आपल्या शरीरात जे आपण अन्न घेतो, तर त्याच्याने मनाचं पोषण होत असतं. आणि मनाचं पोषण ज्या वेळेला होतंय ना, तर ते विकृत अन्न जर जात असेल, तर विकृत मन तयार होतं आणि त्या विकृत मनातनं बरेच वेगवेगळे कंगोरे तयार होतात आणि रजतमो भाव जास्त यायला लागले ना, की अशा पद्धतीनं शंकाविष तयार व्हायला लागतं. आणि म्हणून पेशंटचा आहार बदलायचा अशा वेळेला. आहार बदलताना सिद्ध अन्न देणं. चांगला आहार घ्या वगैरे तर हे तर ठीक आहे आपण सगळं सांगूच पेशंटला. परंतु पेशंट ऐकेल असंही नाही कारण शंकाविषय परत म्हणून. मग आपण काय करायला पाहिजे तर आहारातनं औषधं द्यायचं, सिद्ध अन्न तयार करून देणं. मग त्याच्यामध्ये ज्वरामध्ये वेगवेगळ्या पेय आलेल्या आहेत बघा. तर मग त्या पेया आपण बघायच्या. मग त्याच्यानुसार ते औषध पेशंटला त्या आहारातनं द्यायला सुरुवात केली ना, की मनाची धाटणी बदलायला लागते हळू मन बदलायला लागतं आणि मग हे शंकाविष जे आहे ते नष्ट व्हायला लागतं. मग पेशंट आपल्या औषधांना खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड पण करायला लागतो. सो ह्या पद्धतीने या शंकाविषाचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून औषध देऊ शकतो. शंकाविषाचा आता आपण विचार केला ना, तर त्याच्यामध्ये सर्पविषाप्रमाणे त्याची परिणाम झाला अशी एक मी केस तुम्हाला सांगितली. तर तसं जर का होत असेल ना, तर ह्याच्यामध्ये चंद्रोदय अगद वगैरे सारखी जी औषधं आलेली आहेत सर्पविषाची, तर ती सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. जेणेकरून शरीरात, मनात तयार झालेली ही जी विष आहेत ना, ती कमी करता येतील, नष्ट करता येतील. ओके. शंकाविष असेल पेशंटच्या मनात तर कसा विचार करावा? सेम क्वेश्चन विचारलाय. ओके. जुव्हेनाइल डायबिटीज कॅन बी कन्सिडर्ड ॲज याप्य और असाध्य. बरोबर आहे. कसं आहे ना, की ह्याच्यामध्ये आपण बघतो, की प्रमेह जो आहे, तर त्याच्यामध्ये आपल्या आयुर्वेदाच्या ह्याच्यानुसार दोषातनं तयार झालेला असं त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि बीजदृष्टी असणारे जे व्याधी असतात ना, ते सुद्धा याप्य किंवा असाध्य ह्याच्याकडे जात असतात आणि म्हणून जुव्हेनाइल डायबिटीज आता जो आपण बघतो खूप सारे पेशंट, तर त्याच्यामध्ये तो याप्यत्व असंच आपल्याला धरता येतं. त्याच्यामध्ये कसं आहे ना, की त्यांचं जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत औषधं चांगली देणं आणि त्यांच्या वाढीला कुठेही अटकाव येऊ न देणं ह्याच्यासाठी औषधं देणं हे आपण नक्की करू शकतो.
भिरू रुग्णांमध्ये शंका विषाची उत्पत्ती होते. त्यासाठी आश्वासन किंवा ओजक्षयाची ट्रीटमेंट उपयोगी होईल का? किंवा अगदातील कोणती औषधे वापरावीत? ओके. पुन्हा साधारण तसाच प्रश्न आहे. पण आश्वासन उपयोगी नक्की होतं. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुसतं बोलून प्रत्येक पेशंट काही बरा होत नसतो. त्याच्यामुळं सिद्ध अन्न वापरायला पाहिजेत आणि जलम आश्वासने श्रेष्ठम असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळं सिद्ध जलसुद्धा प्यायला देणं हे तेवढंच महत्त्वाचं ठरेल. आणि त्याच्यामुळं जी वेगवेगळी सिद्ध जलं आहेत ना, तर त्याचा विचार नक्की करावा. षडंगोदक एक कॉमनली खूप वापरलं जातं. पण षडंगोदकातली जी मनाला विकृती नाही आणणार आणि पाचन करतील अशा पद्धतीचं जर बघितलं तर एकटं उशीर आहे किंवा उशिराने मनस्संताप पण कमी होत असतो. तर उशीरसिद्ध जल असं जरी प्यायला दिलं ना, तरी हे आश्वासन चिकित्सा आणि शंकाविष दूर करणं ह्या दृष्टीने होऊ शकतं. आणि अगदातली आता म्हटल्याप्रमाणे चंद्रोदय अगद वगैरे जे आहे ना, तर तेही आपण त्याच्यामध्ये नक्की वापरू शकतो. शंकाविषयाच्या बाबतीमध्ये ना एक गोष्ट अजून सांगायची वाटते, की त्याच्यामध्ये रजस्तमश्च मनसो द्वौच दोषा उदाहरतौ असं आपण बघितलेलं, की रज आणि तम हे जे 2 आहेत ना, तर ते 2 दोष सांगितलेत मनाचे आणि सत्व जो आहे तो गुण आहे. बरोबर आहे. सो रज आणि तम जर का वाढायला लागले ना, तर ह्या पद्धतीच्या गोष्टी चालू होतात शंकाविष वगैरे आणि म्हणून रज आणि तम कमी राहावेत ह्या पद्धतीचा आहार खाणं. मग त्याच्यामध्ये गीतेमध्ये अध्याय खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. राजस अन्नाचा, सात्विक अन्नाचा आणि तामस अन्नाचा. तुम्हाला होमवर्क 17व्या अध्यायामध्ये हे आहाराचे प्रकार दिलेले आहेत. सो कोणत्या-कोणत्या, कशा-कशा पद्धतीचा आहार आहे हे गीतेमधनं शोधून काढायचं. ओके. 17वा अध्याय आहे. एवढं सांगितल्यानंतर आरामात सापडेल. तर त्याच्याप्रमाणे राजस आहार जो आहे ना, कट्वम ललवणस तीक्ष्णो वगैरे असा म्हटलेला आहे. तर तो बंद करायला सांगायचा. तामसं म्हणत असताना पर्युषित, पूती, यात यामम गतरसम पूती पर्युषितम च यत् असं आलेलं आहे. तर त्या गोष्टी बंद करायच्या. असं जर केलं ना, त्याच्यानंतर एकमेकांचं उष्टं खाणं, ती गोष्ट बंद व्हायला पाहिजे. तर हे मनातली विष जी आहेत ना, ती निघून जायला लागतात. आणि म्हणून आहारातनं मनाकडे पोहोचता येतं आणि म्हणून आहार बदलणं ही गोष्ट महत्त्वाची. म्हणून सिद्ध अन्न, आहाराचे नियम पाळणं, सिद्ध जल वापरणं आणि त्याच्यानंतर अगदातली औषधं वापरणं. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून जर आपण बघितलं ना, तर मनावर नक्की चांगला परिणाम येत असतो. आणि मनाच्या औषधांमध्ये धीधैर्यात्मादी विज्ञानम मनोदोष औषधम परम असं म्हटलंय. त्याच्यामुळे धीधैर्य आणि आत्मादी विज्ञान हे होमवर्कला दिलं होतं तुम्हाला. खूप छान केलाय काही-काहींनी त्याचे अध्यायांचं हे काढणं वगैरे. निदान बाकीच्यांचं वाचा, म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती तरी व्हायला लागतात. सो ह्या पद्धतीनं धीधैर्य आणि आत्मादी विज्ञान. मग त्याच्यामध्ये योगासनं करणं, प्राणायाम करणं, ओंकार करणं, ह्या गोष्टी चालू केल्या ना, की मन जे बाह्यातकारी असतं, ते थोडंसं तरी आतमध्ये डोकावून बघायला लागतं. मग योग्य-अयोग्य त्याचा निवाडा करायला शिकायला लागतं. मग विवेक जागृत व्हायला लागतो आणि मग त्याच्यातनं ही शंका विषय आहेत ना, ती निघून जायला लागतात. सो त्या दृष्टीने याचा विचार करायला पाहिजे. इफ ग्रह इज हेतू ऑफ डिसीज, विल आवर मेडिसिन शो इफेक्ट इन these केसेस? येस, शुअर. का माहिती तर ग्रहांचा अध्याय सांगितलेला आहे आणि रेवती ग्रह, पूतना ग्रह, अंधपूतना वगैरे, वगैरे वेगवेगळ्या ग्रहांचे विषय आलेले आहेत आणि त्याची औषधं पण दिलेली आहेत बरं का त्यांनी. नुसती लक्षणं देऊन सोडलेली नाहीत, की हे असं होतं आणि हे करा. तर ग्रह प्रतिषेध म्हणून अध्याय आहे. मग त्याच्यामध्ये खूप वेगवेगळी औषधं येतात बरं का. मग त्याच्याप्रमाणे महामायूर घृत वगैरे ह्या गोष्टी वापरलेल्या आहेत. काही वेळेला प्राणिज द्रव्य तिथे बऱ्यापैकी जास्ती आपल्याला दिसतात. तर ह्या गोष्टी वापरून हे जे ग्रहज गोष्टी आहेत, तर त्याच्यावरती आपल्याला निश्चितच विजय मिळवता येतो किंवा त्या पद्धतीची औषधं देता येतात. ओके. चरकांनी आणि वाग्भटांनी वाताचे गुण सेम सांगितले आहेत, पण वाग्भटांनी त्याची ऑर्डर चेंज केली आहे, असे का आहे? ओके. कसं आहे ना, त्या शास्त्राच्या दृष्टीने ती गोष्ट बघावीत. आता शास्त्र हे जरी आयुर्वेद शास्त्र किंवा आरोग्यशास्त्र असं असलं ना, तरी काळ बदलत जातो, बरोबर? वाग्भट जो आहे ना, तो कलऊ असं म्हटलंय, म्हणजे कलियुगामधला वाग्भट आहे आणि त्याच्याही खूप हजार वर्ष आधी जो आहे ना, तो चरक आहे. तर त्या काळचे जे लोकं होते ना, त्यांना अनुसरून लिहिलेला तो ग्रंथ असतो, जरी तो त्रिकाल सत्य असला तरी सुद्धा. आणि वाग्भटाच्या काळामध्ये जर बघितलं ना, तर गोष्टी थोड्याशा बदललेल्या दिसतात. त्याही नंतरच्या काळामध्ये आपण आलो ना, भैषज रत्नावली किंवा योग रत्नाकर, तर ह्याच्यामध्ये यौन संक्रमण व्याधी वगैरे ह्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे किंवा गर्भधारणा होऊ नये म्हणून असा उल्लेख आलेला आहे. व्हेअरएज चरकाचार्यांच्या वेळेला आपण जर बघितलं, तर प्रभूत शाख शाखीव असं वर्णन आलेलं आहे. ह्याच्यामध्ये मग असं कसं काय? मग एकच शास्त्र आहे, आरोग्यशास्त्रच आहे आणि तसं असलं तरी चरकाचार्यांचं म्हणणं आहे, की प्रभूत शाख शाखीव
आणि योगरत्नाकरांमध्ये किंवा भावप्रकाशामध्ये गर्भधारणा होऊ नये म्हणून काय करावे ह्याचे उल्लेख दिलेले आहेत. मग हे असं कसं काय? तर माणसं बदलली आहेत. युग बदललं तसा. तर चरकाचार्यांच्या वेळेला कसं होतं, की ज्या वेळेला अपत्य प्राप्ती करायची आहे, त्याच वेळेला संयोग केला जायचा. परंतु तसं आता नाहीये. कलियुगामध्ये बदलल्यात गोष्टी आणि मग ज्यावेळेला दर वर्षामध्ये एक अपत्य व्हायला लागलं, तर अवघड होऊन बसेल ना गोष्ट किंवा त्याची प्रत सुद्धा चांगली राहणार नाही. ते अपत्य जे आहे ते उत्तम गुणाचं नसणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गॅप असणं महत्वाचंच आहे. आणि ती गॅप मेंटेन करणं किंवा आधी दोष धातू चांगले करून मग कन्सीव्ह करणं, ह्या दृष्टीने काही काळामध्ये असा जाऊ द्यायला पाहिजे, की जेव्हा गर्भधारणा नाही व्हायला पाहिजे. तर त्या काळामध्ये काय करायचं? म्हणून योगरत्नाकरामध्ये ती औषधं आलेली दिसतात. पण चरकामध्ये तशी औषधं नाहीयेत जर तुम्ही बघितलं तर. सो हा फरक आहे ना, तशाच पद्धतीमध्ये वाग्भट आणि चरकांच्या काळामध्ये फरक आहे. म्हणून त्याचे हे ऑर्डर आहे ना, ती थोडीफार बदलली जाते असं होतं. पण जर का त्याचा तुम्ही अभ्यास केला ना, तर एक सूत्र जे त्यांनी ठेवलेलं असतं ना, ते बरोबर त्यांनी तसं सूत्र लावलेलं असतं. असं नाही होत, की हॅफजार्ड काहीतरी मध्येच सांगतात, असंही नाही होत, बरं का. त्याच्यानंतर एक विचारलं आहे, की आम्लपित्ताची चिकित्सा करताना पित्त द्रवगुणाने आणि तीक्ष्ण गुणाने वाढलेले दिसते. मग चिकित्सेचा विचार कसा करावा? ओके. 2 वेगवेगळ्या गोष्टी असतात. द्रवगुणातनं वाढलेलं पित्त आणि तीक्ष्ण गुणातनं वाढलेलं पित्त. द्रवगुणातनं वाढलेलं जे पित्त असतं ना, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं, की मळमळ हे लक्षण दिसतं किंवा अम्लक म्हणजे इथे वरपर्यंत अशी गुळणी येते आणि परत निघून जाते. पेशंट रेस्टलेस खूप असतो. प्रसेक ही गोष्ट जास्ती दिसते. पण तेच जर का पित्त तीक्ष्णत्वाने वाढलेलं असेल, तर तिथे काय दिसतं? तर छातीमध्ये जळजळ होणं, दाह होणं किंवा घशामध्ये दाह होणं ही लक्षणं दिसतात तीक्ष्णत्वामुळं आणि त्याच्यामुळं ह्याची चिकित्सा वेगळी राहते. मग जर का द्रवगुणाने वाढलेलं पित्त असेल, तर मग तिथे लंघन देणं, त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी सिद्ध अन्न वापरणं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे जे वापरतो पाचन गोष्टी जशा असतात किंवा शोषण करणाऱ्या गोष्टी तर त्या वापरणं. तर हे पित्त द्रवगुणातनं वाढतं तेव्हा. आणि ज्या वेळेला तीक्ष्ण गुणातनं पित्त वाढलेलं आहे ना, तर त्याचं शमन करण्याच्या दृष्टीने आपण औषधं वापरताना बघतो. म्हणजे जसं पहिल्या आपण मंद ह्याच्यामध्ये जेव्हा बघितलं ना, की द्रवगुणाने वाढलं असेल, तर अग्नितुंडी वगैरे ह्यांचा उपयोग जास्तीत असतो. आणि तीक्ष्ण गुणाने असेल तर प्रवाळ पंचामृत किंवा त्याच्यानंतर कामदुधा या गोष्टींचा उपयोग जास्त चांगला दिसतो. सो कोणत्या गुणाने पित्त वाढलंय त्याच्या भेदानुसार चिकित्सा बदलेल. जर दिनचर्या, ऋतुचर्या एटसेट्रा सिद्धांत लहानपणापासून फॉलो केले, तर मग कोणता पण डिसीज होणार नाही ना? खूप गोड प्रश्न आहे हा. कसं आहे ना, की व्याधी असं म्हणत असताना सुरुवात पहिला श्लोक काय आहे? रागादी रोगान सततानुशक्तान. बरोबर? राग इत्यादी रोग. मनाचे तर व्याधी होणारच ना, असं आहे. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट, की जर दिनचर्या, ऋतुचर्या जर सांभाळलं तर शरीर चांगलं राहील. अ, दोषांचा प्रकोप जो आहे तो योग्य लिमिटमध्ये राहील. जेवढा काही फक्त निसर्गतः होतोय तेवढा. त्याच्यानंतर आहार सुद्धा त्याच्या बरोबरीने आपण व्यवस्थित ठेवायला पाहिजे. ऋतुचर्येनुसार सांगितलेला आहे तो. ह्या पद्धतीनं सगळं केलं ना, तरी स्वभावज व्याधी म्हणून सांगितलेले आहेत, की ज्याच्यामध्ये जरा आलेला आहे किंवा तहान आहे किंवा भूक आहे, हे स्वभावज व्याधी आहेत. आणि हे स्वभावज व्याधी जे आहेत ना, ते होणारच. म्हणजे कितीही छान तुम्ही राहिलात ना, तरी सुद्धा म्हातारपण येणारच असं आहे. अस्ति वर्धते, जायते, विपरिणमते, अपक्षीयते, म्रियते अशा 5 स्टेजेस आहेत. त्या 5 स्टेजेस मधनं जो मनुष्य जन्मला किंवा जी गोष्ट उत्पन्न झाली ना, तर ती म्रियतेपर्यंत जाणारच आहे. परंतु हे सगळं होत असताना खूप चांगल्या क्वालिटीचं जर आयुष्य जगायचं असेल ना, तर दिनचर्या, ऋतुचर्या सांभाळलीच पाहिजे. आणि तसं जर केलं ना, तर काय-काय परिणाम होतील बरं का. खूप छान प्रश्न आहे हा. हे सांगते मी तुम्हाला, की दिनचर्या आणि ऋतुचर्या खूप छान सांभाळतोय म्हणजे दोषांची स्थिती शरीरातली चांगली राहील. दोषांची स्थिती चांगली असेल, तर धातुबळ सुद्धा वाढेल, कारण ऋतुचर्या सुद्धा सांभाळतो. धातुबळ वाढल्यामुळं काय घडेल, तर शरीराची प्रतिकारशक्ती म्हणजे व्याधी बल उत्पन्न प्रतिरोधीत्वम ही गोष्ट वाढेल. म्हणजे वेगवेगळे आजार जे आता आपण बघतो पॅन्डेमिक सारखे ते होणार नाहीत. जर आजार शरीरामध्ये झाले नसतील, तर जे निरोगी असं शरीर असेल, तर ते कार्यक्षम राहील.
आणि निरोगी शरीरामध्ये निरोगी मन राहील, कारण की दिनचर्या, ऋतुचर्या सांभाळली जाते म्हणून सत्वगुण वाढलेला असणार आहे. मग निरोगी शरीर आणि निरोगी मन अशी जर का दोन्ही गोष्टी एकत्र आल्या, तर ते कुठे घेऊन जाईल आपल्याला? तर कार्यक्षमता, उत्तमतेकडे घेऊन जाईल. मग आपल्या हातनं खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडू शकतील. चांगल्या गोष्टी अशा, की ज्या फक्त आपल्याला नाही, तर आपल्या समाजाला, आपल्या देशाला ज्या उपयोगी ठरू शकतात, अशा उत्तम गोष्टी घडू शकतील. आणि आजारी न पडल्यामुळं आणि आपला कमीत कमी वेळ वाया गेल्यामुळं, म्हणजे कमीत कमी वाया गेल्यामुळं काय घडेल, तर आपल्याला दिवस जो आहे ना, तो खूप छान पद्धतीनं युटिलाइज करता येईल. आणि अशा पद्धतीनं जर आपण दिवस युटिलाइज करायला शिकलो ना, तर सत्वगुण आपला शरीरामध्ये, मनामध्ये प्रकट झालेला असल्यामुळं योग्य पद्धतीनं आपण समोरच्याला जज करायला शिकू. गोष्टी ज्या नको आहेत त्या सोडायला शिकू. त्या मनाला आपण लावून घेणार नाही. मग जर असं प्रत्येकाने जर का केलं ना, तर प्रत्येकाचं आयुष्य सुंदर होईल, हो की नाही? आणि जेवढं आयुष्य सुंदर ना, तेवढी चांगली एखादी कलाकृती किंवा अजरामर गोष्ट आपल्याकडनं घडण्याची शक्यता आहे. आणि कदाचित चरक संहिता, सुश्रुत संहिता किंवा वाग्भट ग्रंथ हे लिहिले गेले ना, तर अशा पद्धतीनं ह्यांचं आचरण आणि त्यांची शक्ती किंवा त्यांचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असावा आणि म्हणून इतके वर्ष झाले तरी सुद्धा आपण आज त्या गोष्टींचा अभ्यास करतोय. तरी किती चांगली गोष्ट आहे, की ह्या-ह्या पद्धतीनं हे ग्रंथ निर्मिती झाली. अशा पद्धतीची उत्तम निर्मिती जी आहे ना, ती त्याच्याकडनं त्या-त्या व्यक्तीकडनं घडू शकते. आणि म्हणून दिनचर्या आणि ऋतुचर्या हे सिद्धांत अंगी बाणवणं ही गोष्ट खूप गरजेची राहते. आपण जेव्हा दिनचर्या आणि ऋतुचर्या वाचू ना, तर त्यावेळेला तुम्हाला तिथे-तिथे सुद्धा या गोष्टी समजतीलच. खूप छान प्रश्न आहे तुलसी. पण ह्या पद्धतीनं जर केलं ना, तर कुठलेच आजार होणार नाहीत असं नाही बरं का. मात्र हेही लक्षात घ्यायला पाहिजे. आजार होतील, पण ते सुखसाध्य होतील. आत्ता आपण बघितलं ना त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर दोषांचा प्रकोप कमी असेल, लक्षणं कमी दिसतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लगेच बरं होतील. आणि अशा उत्तम शरीराचं जर का आयुर्मान उत्तम राहील ना, तर फक्त ग्रंथ निर्मिती किंवा फक्त सृजनशीलता ह्याच्याही पुढे जाऊन जे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांना आपण प्राप्त करू, अशी कदाचित आपली आरोग्याची स्थिती राहील. धर्म आणि मोक्ष ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, त्याच्यापासून आपण कलियुगात आपण थोडेसे लांब असतो. अर्थ आणि काम ह्याच्या पाठीमागे लागलेलो असतो. पण दिनचर्या आणि ऋतुचर्या सांभाळून शरीरामध्ये सत्वाचा जर उदय झाला ना, तर आपण धर्मानी मोक्ष कसा मिळवायचा ह्याचाही कदाचित विचार करायला लागू. आणि तसं झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जे शरीराचं सार्थक म्हटलं जातं, की परब्रह्म दर्शन ही गोष्ट घडण्याची शक्यता तिथे जास्त आहे. आणि म्हणून दिनचर्या, ऋतुचर्या सांभाळावी आणि ते सांभाळल्यानंतर शरीर उत्तम तयार होईल, मन उत्तम तयार होईल आणि उत्तम मन जे आहे ना, तर ते उन्नतीकडे नेहमी धाव घेणार आणि त्या दृष्टीने मनाची उन्नती झाली, की सत्वाचा उदय होणार आणि सत्वाचा उदय झाला, की ज्ञानाचा उदय होतो. ज्ञान म्हणजेच परमज्ञान म्हणजे अहम ब्रह्मोस्मी हे ज्ञान आपल्याला कदाचित त्याच्यामुळे प्राप्त होऊ शकेल. सो ह्या दृष्टीनं दिनचर्या आणि ऋतुचर्याचं महत्त्व खूपच जास्त आहे. ओके. अभिरू म्हणून शतावरीचा यूज कदंब तेलाप्रमाणे करता येईल का? मस्तकावर घालण्यासाठी. येऊ शकेल. शतावरी जी आहे ना, तर अभिरू आहे. पण त्याच्या बरोबरीने आपण इतर गोष्टी जर तिच्या बघितल्या, तर रसाकडे जाणारी आहे आणि म्हणून मनातली कलकल जी आहे ना, ती कमी करण्याच्या दृष्टीने शतावरीचा नक्कीच उपयोग होईल. करून बघायला नक्की हरकत नाही. ओके. वायूनुसार जे औषध काल सांगितले आहेत, त्याचे महत्त्व सांगा ना? ओके, ते पुढे येणारच आहे. आपण जसं-जसं पुढे जाऊ ना अध्यायांमध्ये, तर त्याच्यानुसार म्हणजे ते प्राणाचा काल, उदानाचा काल, व्यानाचा काल वगैरे हे सगळं येईलच पुढे. त्याच्यानंतर 11/11 2 वर्ष काय 1.5 वर्षाचा बेबी आहे आणि प्लेटलेट काउंट 5,00,000च्या पेक्षा जास्त असतील आणि WBC काउंट पण थोडा वाढलेला असेल. पण पेशंटला स्किन इरप्शन शिवाय काहीच लक्षणे नसतील तर कसा विचार करावा? ओके. हे एकदम म्हणजे वाग्बंडाच्या पेक्षा एकदम वेगळं आहे. पण तरी पण सांगते, की प्लेटलेट काउंट हाय आहे, WBC काउंट पण हाय आहे. याचा अर्थ इथे आपण बघायला पाहिजे, की बोन मॅरोच्या संदर्भामध्ये विकृती आहेत. 2 वर्षाचा बेबी आहे.
मग 2-3 गोष्टी विचारायला पाहिजेत, की आई-वडिलांचं लग्न जे आहे ते नात्यात झालेलं आहे का? कारण की म्युटेशन्समुळे अशा गोष्टी घडू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सी असताना एक्स-रे वगैरे ह्या गोष्टी केल्या गेल्या आहेत का? कारण एक्स-रेचा परिणाम मोठ्या बोन्सवरती आणि त्याचा परिणाम बोन मॅरोवरती असा येत असतो. ज्यावेळेला खूप जास्ती प्रमाणामध्ये हे काउंट्स असतात ना, तर त्याचा विचार फक्त हे वाढलंय असं करण्यापेक्षा ना, ते प्रीमॅच्युअर असतानाच शरीरामध्ये सोडले जातात असंही होत असतं. तर त्या दृष्टीने ब्रेकेज पण खूप जास्ती असते ह्याच्यामध्ये, तर त्याचाही विचार व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट, काही वेळेला ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा जस्ट बिफोर प्रेग्नन्सी काही औषधं जी कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत, ती घेतली गेलेली असतात. त्याच्यामुळे सुद्धा हा परिणाम होत असतो. तर ह्या सगळ्याचा विचार व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर हे सगळं जे लक्षात आलं, आता बेबी 1.5 वर्षाचा आहे, पण 1.5 वर्षाचा आणि प्लेटलेट वगैरे का चेक केल्या हे सुद्धा बघायला पाहिजे. नॉर्मली आपण जर बघितलं तर एक गरज पडली तरच सी वगैरे लहान मुलांचं केलं जातं. अननेसेसरी प्रिक नाही दिली जात. मग ह्याच्यामध्ये ज्वर हे लक्षण होतं का? हे बघायला पाहिजे. बऱ्याच वेळेला अशा पेशंट्समध्ये खूप काळ ज्वर राहणं म्हणजे 7-7, 21-21 दिवस ज्वर कंटिन्यूअस आहे, अशा पद्धतीची लक्षणं दिसतात. तर मग ज्वरातली औषधं वापरणं आणि दोषी विषातली औषधं वापरणं ही गोष्ट महत्त्वाची राहते. याच्या व्यतिरिक्त बघत असताना राजक्षणासारख्या व्याधींचा पण विचार ह्याच्यात करावा लागतो, धातुबळ कमी असल्यामुळं. कारण बाळसुद्धा लहान आहे. तर ॲक्चुअली ह्या पेशंटची पूर्ण हिस्ट्री असायला हवी. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारून घ्या आणि हवं तर आपल्या ह्याच्यावरती ग्रुपवरती टाकलं तरी चालेल. त्याप्रमाणे मग मी हिस्ट्री सगळी आल्यानंतर औषधं आपण देऊ शकतो. तर काउंट हाय आहेत म्हणून लगेच काउंट कमी करायची औषधं देणं, असं नाही करायचं. निदान आयुर्वेदाप्रमाणे व्हायला पाहिजे. याचं निदान सर्वसाधारणतः जे आहे ना, ते ज्वरामध्ये बसू शकतं, रक्तपित्तामध्ये बसू शकतं किंवा दुसरी गोष्ट म्हणजे गुल्मामध्ये बसू शकतं. तर ह्याप्रमाणे बघायला पाहिजे. तर गुल्म म्हणत असताना दरवेळेला आपल्याला काहीतरी गाठच दिसायला पाहिजे असं डोक्यात असतं. तर असं नाही. वाताचे गुल्म वगैरे जे सांगितलेत ना, तर त्याच्यामध्ये असं मूर्तत्व कुठेही नसतं आणि तरीसुद्धा तिथे गुल्म असतात. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्याचा विचार या 3 मध्ये सर्वसाधारणतः बसतो. सो ह्याचं निदान आयुर्वेदाप्रमाणे करून मगच औषधं द्यायला पाहिजेत. अरिष्ट लक्षणे असताना चिकित्सा देऊ नये असं म्हटलंय, परंतु रुग्ण चिकित्सा दिल्यानंतर काही वेळेला पेशंट वाचतात पण मग काय करावं अशा वेळेला? असं विचारलंय. तर ह्याचा अर्थ असा की अरिष्ट लक्षणं ओळखायला चुकलेलं आहे. रिष्टाभास असा एक शब्द वापरलेला आहे, बरं का. म्हणजे रिष्ट आहे असा आभास निर्माण होतो. तर असं ज्या वेळेला होतं ना, तर त्यावेळेला आपण ओळखायला चुकलेलं की अरिष्ट लक्षणं आहेत असं म्हणून. तर त्यामुळं ही गोष्ट घडते आणि म्हणूनच 1% जरी चान्स असला ना, तरी सुद्धा तो सोडायला नाही पाहिजे आणि म्हणून कितीही याप्यत्व, कितीही असाध्यात्व असं असलं तरी सुद्धा औषधं देणं हे वैद्यांनी सोडू नये. जोपर्यंत शरीरामध्ये प्राणांची अवस्थिती आहे, तोपर्यंत औषध द्यायलाच हवं, असं म्हटलेलं आहे. ओके. नो केस ऑफ डायबिटीज, नो सिम्प्टम्स, हॅज हाय शुगर लेव्हल्स, पी एंड फास्टिंग. शमन औषधी काय द्यावी? ओके. आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना, की डायबिटीज आहे आणि फास्टिंग आणि पी सांगितलंय फक्त. परंतु डायबिटीज किती वर्षांपासून आहे? त्याच्यानंतर कसा ओळखला गेला? सगळ्यात पहिल्यांदा त्याचं निदान कसं केलं? काय लक्षणं झाली म्हणून शुगर तपासली? हे विचारायला पाहिजे. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं असतं, की पेशंट खूप बारीक झाला म्हणून शुगर तपासायला सांगितली किंवा युरिन ट्रॅक इन्फेक्शन कंटिन्युअस बसत होते म्हणून पेशंटला शुगर तपासायला सांगितली. तिसरी गोष्ट म्हणजे मेनोपॉझल एजमध्ये खूप व्हाईट डिस्चार्ज व्हायला लागला म्हणून शुगर तपासायला सांगितली. त्याच्यानंतर असं आहे, की खूप जास्ती तहान लागणं ह्याच्यासाठी सुद्धा काही वेळेला शुगर तपासली जाते. त्याच्यानंतर काही वेळेला जखमा बऱ्या होत नाहीयेत म्हणून शुगर तपासली. तर ही कारणं काय घडली आहेत हे बघायचं पहिल्यांदा शुगर तपासताना. याचा अर्थ संप्राप्ती तिथे आहे आणि त्याप्रमाणे प्रमेहाचं जे वेगवेगळे वर्णनं आलेत ना 20 प्रमेहांची, तर त्या 20 प्रमेहांप्रमाणे त्याचं निदान करायला पाहिजे आणि मग त्याची औषधं द्यायला पाहिजेत. न की फक्त शुगर हाय आहे म्हणून औषधं द्यायची, असं नाही करायला पाहिजे. शुगर आहे आणि ती नॉर्मलला आणायची. असं जर असेल ना, तर औषधं जी आहेत, जसं की गुडमार घन आहे, जंबू कार्वेलक जित्साई आहे किंवा त्याच्यानंतर ह्याचे पित्तज प्रमेहाचे वेगवेगळे काढे आलेले आहेत. तर पित्तज प्रमेहाचेच का? तर पित्तज प्रमेहाची संप्राप्ती क्विक असते आणि त्याच्यामुळे शुगर लेव्हल सुद्धा कमी आणण्यासाठी ते उपयोगी पडतात. तर ह्या गोष्टींनी दिसतं की शुगर कमी आलेली आहे. परंतु आपल्याला चिकित्सा म्हणून जेव्हा करायची, त्याचं धातुबळ जेव्हा वाढवायचं ना, तर त्यावेळेला कुठल्या कारणातून उत्पन्न प्रमेह झाला ही गोष्ट बघायला पाहिजे. म्हणजे कुठल्या लक्षणातनं रादर. खूप वेळेला युरिन ट्रॅक इन्फेक्शन बसलंय म्हणून जर का झालेलं असेल, तर त्याच्यामध्ये आपण विशेष करून मूत्र किंवा क्लेदावरती जाणारी औषधं वापरायला पाहिजेत.
ज्या वेळेला जखमा बऱ्या नाही होत आहेत म्हणून जर का डायबिटीज झालाय असं लक्षात आलं असेल, तर जखमांच्या संदर्भामध्ये बघत असताना आपल्याला धातुबळ वाढवणारी चिकित्सा वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर काही वेळेला खूप जास्त गळवं येत असतात आणि मग शुगर करतात आणि मग शुगर डिटेक्ट होते. मग त्यामध्ये धातुपाक जास्ती आहे, तर धातुपाक कमी करणारी औषधं द्यायला पाहिजेत. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचं निदान जे आहे ना, तेही वाग्भटांनी जसे प्रमेहाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेत, वातज, पित्तज, कफज याप्रमाणे, तर तसं निदान करून मग जर ही जी चिकित्सा केली, तर त्याचा उपयोग जास्त चांगला दिसेल. साठे तांदूळ कसे ओळखावेत आणि ते न भेटल्यास कशाचा वापर करावा? 60 दिवसांमध्ये पिकलेले, असा काही शिक्का नाहीये, हो की नाही? आणि त्याच्यामुळं बघून नाही कळत, म्हणजे मला तरी नाही कळत. कदाचित कोण आपल्या ह्याच्यामध्ये शेती किंवा आयुर्वेदिक शेती वगैरे करत असतील, त्यांनी ह्याचं उत्तर नक्की द्यावं. परंतु साठेसाळी ज्या असतात ना, त्या थोड्याशा अ, काय म्हणतो जाडसर असणाऱ्या आणि एक ओपेसिटी असणाऱ्या अशा असतात त्याच्यामध्ये आणि ते जर न भेटल्यास काय करावं हेही सांगता येईल. जुना तांदूळ जो असतो ना, तर तो वापरावा असं म्हटलंय. मग सर्वसाधारणतः तांदूळ भरून ठेवायचा आणि 6 महिन्यांनी तो तांदूळ वापरायला काढायचा. तर त्याचा परिणाम जो आहे तो साठेचाळींसारखा मिळत असतो. 60 दिवसांमध्ये तयार होतो म्हणून त्याला साठेचाळी म्हणतात. तर 60 दिवसात तयार झालेला तांदूळ असं काही वेगळं आपल्याला हे दिसणार नाही. परंतु त्याला पर्याय म्हणून जे वेगवेगळे आले आहेत किंवा हितकर ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये रक्तशाली म्हणून आलेत, की ज्याला रेड राईस म्हटलं जातं. तर तो आजकाल बऱ्यापैकी आपल्याला उपलब्ध असतो. तर तोही आपण वापरू शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ जो आहे ना, तर त्याचा क्लेद कमी करण्यासाठी त्याला प्रत्येक वेळेला पहिल्यांदा भाजून मग ते औषधांमध्ये वापरावं. सॉरी अन्नामध्ये वापरावं. असं जर का केलं गेलं, तर त्याचा परिणाम चांगला येईल. परंतु साठेसाळीचे एक्झॅक्ट जे आहे ना, तर ते पाहिजे तर मी विचारते, जे कोण शेती करणारे लोक आहेत त्यांना, तर त्याप्रमाणे सांगेन तुम्हाला नक्की. एक प्रश्न विचारलाय, शमन चिकित्सा आणि शस्त्रकर्म यांचे लिमिटेशन कसे ठरवावे? म्हणजे इफ हर्निया असेल, तर मेडिसिन्स कधीपर्यंत देऊ शकतो आणि ऑपरेटिव्ह कधी सांगायचे? ॲज स्टोन वगैरे बरोबर कसा? ओके. ज्याच्या गोष्टी शस्त्रादी साधनः कृच्छ्रः असं म्हटलंय. हे शस्त्रांनी सांगितलेलं आहे. तत्र धन्वन्तरीयाणामधिकारः असं आपण म्हणतो हां. परंतु काही वेळेला अशा गोष्टी असतात, की ज्याच्यामध्ये आपण चिकित्सेने ह्याच्यामध्ये उपशम मिळवू शकत असतो. जसं हिने सांगितलंय आता, की हर्निया किंवा स्टोन आहे किंवा इव्हन याच्या इतर अजून वेगवेगळ्या अपेंडिसायटिस वगैरे आहे. तर त्याच्यामध्ये एकतर रिपोर्ट्स वगैरे घ्यावेत पेशंटचे करून मेडिको लीगल आणि ह्या गोष्टींसाठी सुद्धा उपयोगी पडतात. आपल्यालाही एक गाईडलाईन म्हणूनच उपयोगी पडत असतात. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठे थांबावं. तर कुठल्या पद्धतीचं ऑपरेटिव्ह आहे ना किंवा ऑपरेटिव्ह करण्यासारखी परिस्थिती आहे ते बघून त्याच्यानुसार थांबावं. म्हणजे कसं की उदाहरणार्थ हर्निएशन आहे. हां, मग तो हर्निया कुठे आहे? इन्ग्वायनल आहे का एकतर अम्बिलिकल आहे किंवा इन्सिजनल आहे, ह्या गोष्टी बघितल्या जातात. त्याच्यानंतर समजा जो हर्निएशन असेल, तर पेशंटला काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगून ठेवायला पाहिजेत, की असं-असं झालं तर मात्र इमिडिएट आपण ऑपरेटिव्हचा निर्णय घ्यावा लागेल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की इररिड्युसिबल आणि स्ट्रँग्युलेशन ह्या जर 2 गोष्टी असतील ना, तर त्याच्यामध्ये ऑपरेटिव्हचे निर्णय घ्यावे लागतात. इरिड्युसिबल हर्निया म्हणजे एकदा हर्निएशन झालंय आणि त्याच्यातनं तो परत रिव्हर्स जात नाहीये. अशी कुठलीही कंडिशन आली ना, की इमिडिएट त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. ह्याचं कारण काय? तर ते रिंग जे असते, की ज्याच्यामधनं ते हर्निएशन झालेलं असतं. तर त्या रिंगमध्ये काही वेळेला स्पॅझम येतो आणि रिव्हर्स फ्लो जो पाहिजे किंवा रिटर्न टुवर्ड्स हार्ट जो फ्लो पाहिजे, तर तो थांबतो तिथे आणि त्याच्यामुळं आतमध्ये सुजायला लागतं आणि त्याच्यामध्ये गोष्टी ज्या आहेत, तर त्या शोथ असल्यामुळे तो रिटर्न पुन्हा येऊ शकत नाही आणि मग तिथे नेक्रोज होण्याची शक्यता असते किंवा तो बर्स्ट आउट होण्याची शक्यता असते आणि अशा कंडिशनमध्ये इमिडिएट ऑपरेटिव्ह गरजेचं असतं. म्हणून इरिड्युसिबल हर्निया ही गोष्ट आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रँग्युलेशन. ज्या वेळेला तिथे स्ट्रँग्युलेशन आहे आणि ब्लड सप्लाय, नर्व्ह सप्लाय कट ऑफ होतोय, असं जर का घडलं असेल, तर तिथे आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं विचारलेलं आहे की स्टोनमध्ये. मग त्याच्यामध्ये समजा आपण ह्याचा विचार करतोय की स्टोन आहे आणि तो किडनीमध्ये आहे. तर हायड्रोनेफ्रोसिस किती आहे हे बघायला पाहिजे. समजा युरेटरमध्ये आहे, तर तो हायड्रोनेफ्रोसिस क्रिएट करतोय का? किती दिवस तो तिथे थांबलेला आहे? त्याच्यानंतर रिपीट सोनोग्राफी करून तो त्याची डिरेक्शन किंवा त्याची पोझिशन चेंज झाली आहे की नाही, ह्या गोष्टी बघायला पाहिजेत. त्याच्यानंतर हायड्रोनेफ्रोसिस होत असताना किती दिवसांपासून आहे किंवा किती प्रमाणात आहे, ह्याही गोष्टी बघायला पाहिजेत.
तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या तारतम्याने आपल्याला ठरवायला लागतात. त्याच्यामुळे केस टू केस हे डिफर होईल. सो त्या केसनुसारच आपल्याला ते ठरवावं लागेल, की इथे ऑपरेटिव्ह करायचं का मेडिसिनल ट्रीटमेंट द्यायची हे. ओके, आता एक घेऊयात लास्ट क्वेश्चन आणि थांबूयात. सामतेची लक्षणं असतील आणि पित्तप्रकोप लक्षणे पण असतील. आम आणि पित्त चिकित्सा विरुद्ध गुणाची आहे, तर मग कसा विचार करावा? ओके, छान आहे प्रश्न. पण सामपित्त असाही प्रकार आहे ना. सो सामपित्ताचं पाचन करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. जसं की उशीर आहे, की जे पाचन पण करणारे आणि पित्तशमन पण करणारे. त्याच्यानंतर तिक्ता आहे, की जी पाचन पण करणारे, पित्तशमन पण उत्तम पद्धतीनं करणारे. त्याच्यानंतर ह्याच्यासारखं द्रव्य आहे. आपण म्हणू पटोलासारखं द्रव्य आहे, की जे उत्तम पित्ताचं शमन पण करेल आणि पाचन सुद्धा उत्तम करेल. सो सामपित्ताचं पचन करणारी बरीच द्रव्य आहेत. तसंच लिंबू जो असतो, कागदी लिंबू, की जो आपण लिंबू पिळतो ह्याच्या, निंबूक ज्याला म्हटलं तर त्याचाही परिणाम तसा येतो. सो ह्या पद्धतीने आपल्याला करता येईल. प्रत्येक वेळेला आम नष्ट करण्यासाठी उष्ण गुणाचा वापरच करायचा आहे असं नाहीये बरं का. पाचन होणं ही पण गोष्ट महत्त्वाची आहे. अग्निदीपन ही गोष्ट वेगळी आहे आणि पाचन ही गोष्ट वेगळी आहे. सो पाचनाच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. उशीर शीतवीर्याचा आहे, पण उत्तम पाचन द्रव्य आहे. तर असं जे असतं ना, हे विचित्र द्रव्य जी काही सांगितलेली आहेत ना, त्याच्यामध्ये द्रव्यादी विज्ञानीयमध्ये या सगळ्याचे उल्लेख आलेले आहेत. सो त्या पद्धतीनं सामतेचं पचन करणारी अशी अनेक द्रव्य आहेत, की जी पित्तशमन करणारी आहेत. त्या पद्धतीनं वापरता येत असतात. ओके. सो मला वाटतं आपण थांबूयात आता इथे आणि बाकीचे जे क्वेशन्स आहेत उरलेले बरेच आहेत अजून. तर नेक्स्ट टाईम आपण घेऊयात मला वाटतं. मी 1 सेकंद फक्त त्याचं क्लिक करून घेते. त्याप्रमाणे करूया. आपण इथे पसायदान म्हणूया आणि थांबूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे जे घणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूरे पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजीविये विशेषी लोके ये दृष्टादृष्ट विजय होआवे जे येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणीवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणीवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणीवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुन्हा भेटूयात पुढच्या शुक्रवारी 5 वाजता.